आपण 177 ओवीपर्यंत आलो. आज हा अध्याय संपला. ह्याच्यात बरंचसं सांगण्यासारखं होतं, त्यामुळे थोडा वेळ जास्ती गेला. पण महत्त्वाच्या काही संकल्पना आपण ह्या अध्यायामध्ये पाहिलेल्या आहेत. आणि हा जो शेवटचा भाग आपण पाहिला त्याच्यामध्ये व्यक्त अव्यक्त असा जो भाग आला आहे त्याबद्दलही मी सांगितलेलं होतं की म्हणजे हे व्यक्त आणि अव्यक्त हे कशाच्या संदर्भामध्ये आहे की जग जे आहे, सगळी सृष्टी जी आहे, हे सगळं विश्व हे ऐकू येतं. आता अजूनही येतोय, ऐकू येतोय. आता काय करणार? थोडेच लोक स्पीकर नाही लावला तरी चालेल. नाही आता बघ, हे काही वेळेला माझ्या खूप जवळ आलं की तो ऐकू येतो. आता बरं येतो. तर हे व्यक्त अव्यक्त हा जो विचार आपण पाहत होतो तो जगाच्या संदर्भामध्ये होता की ही सगळी सृष्टी, हे सगळं विश्व काही वेळेला काही काळ ते व्यक्त असतं आणि मग तेच व्यक्त असलेलं सगळं विश्व अव्यक्तामध्ये लोप पावतं. अशा प्रकारचा विचार आपण पाहिलेला होता. आणि त्या संदर्भामध्ये पुरातन जी काही एक आपल्या समाजामध्ये कल्पना आहे, विचार आहे, तो आपण पाहिला होता की ब्रह्मदेवाची रात्र आणि ब्रह्मदेवाचा दिवस ही कल्पना जी आहे की ब्रह्मदेवाचा जो दिवस असतो म्हणजे तो किती मोठा काळ असेल की सगळी चारी युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ही चारी युग अशी सहस्र वेळा त्यांचं ती वेळ पूर्ण होतात. म्हणजे कित्येक लाख, 44-45 लाख वर्ष असा तो काळ असू शकतो. तर त्याला आणि तेवढाच रात्रीचा काळ, तेवढाच दिवसाचा काळ, अशी कल्पना आपल्या ह्या विचारांमध्ये आहे, पुरातन विचारांमध्ये. आणि ती ह्या ठिकाणी उल्लेख त्याचा केलेला आहे की त्यावेळेला हे सगळं अव्यक्त होतं. ज्या वेळेला रात्र असते ब्रह्मदेवाची त्यावेळेला अव्यक्तामध्ये सगळं जातं. आणि ज्या वेळेला दिवस असतो, आवाज काय ही आता येतच नाही. पण म्हणजे माईकचा आवाजच येत नाही. ह्या ब्रह्मदेवाचा दिवस की ज्या वेळेला विश्व व्यक्त होतो. बंद करू का? काय खरखर येते मला. आणि ते बोलण्याचं हे असतं. तुम्हाला राठीबाई पुढे यायचं आहे का? हां, एक ते नकोची जरा राठी इकडे या. इथे आलं तरी तुम्हाला मावशी इकडे बसायचं का जवळ? नाही, त्यांना ऐकायला येतं ना, येते.
तर आपण जे पाहत होतो ते असं की ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो काळ असतो त्यावेळेला जग अस्तित्वामध्ये असतं, ज्याला व्यक्त म्हटलेलं आहे, आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीचा जो काळ असतो त्यावेळेला हे सगळं जे व्यक्त झालेलं असतं ते अव्यक्तामध्ये लोप पावतं. पण म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपामध्ये ते जातं. पण त्या ठिकाणी एक फार महत्त्वाचा विचार मांडलेला आहे ह्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये, की ज्यामधून ते निर्माण झालं आहे आणि ज्यामध्ये ते पुन्हा लोप पावतं ते जे मूळ तत्त्व आहे ते मात्र तसंच्या तसंच असतं. जगाचा नाश होणं आणि पुन्हा निर्माण होणं हे सगळं घडतं, पण ह्याच्यामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तोच विचार आता पुढे, म्हणजे मी मुद्दाम ह्याचा उल्लेख करते की तो विचार आता पुढच्या ह्या श्लोकांमध्ये ओव्यांमध्ये आलेला आहे, की त्याला जे अक्षर म्हटलेलं आहे, की अक्षर म्हणजे अपरिवर्तनीय असं जे म्हटलेलं आहे ते जे परमात्म तत्व आहे ते अक्षर तत्व आहे, अशा प्रकारचा विचार आहे. तर आता पुढे 77 ओवी झाली आपली. त्यानंतर आता आपण पुढच्या श्लोकांकडे जातो आहोत. मी श्लोक घेणार आहे कारण एकदा ते समजले ना व्यवस्थित की पटकन पुढच्या ओव्या आणि ज्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या आपल्याला पाहता येतील. 21वा श्लोक आहे असा की अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिं यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हा जो श्लोकातला शेवटचा भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे की यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम असं म्हटलेलं आहे. असं म्हणजे आता आपण ही सगळी ईश्वराची कल्पना पाहतो आहे की ईश्वर म्हणजे काय आहे. तर ईश्वराबद्दलची ही कल्पना आहे की त्याला काय म्हणतात, तर त्या परमेश्वराला, तो जो विश्वातीत असा जो परमेश्वर आहे त्याला काय म्हणतात, त्याला अव्यक्त म्हणतात, त्याला अक्षर म्हणतात. इतिउक्त असं म्हटलं बघा, इत्युक्त. इतिउक्त म्हणजे असं त्याला म्हटलं जातं की तो अक्षर आहे, तो अव्यय आहे. अव्यय ह्याचाही अर्थ पुन्हा तसाच की काही त्याच्यामध्ये बदल होत नाही, नाश तर नाहीच पण बदलही नाही, जसं आहे तसंच अव्यय असा तो असतो. तर अव्यक्त अक्षर म्हणजे तो आपल्याला अव्यक्त तर आहेच, कारण तो आपल्याला काही दिसत नाही. आपल्या दिसणं किंवा आपल्याला कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून तो अव्यक्त आणि तो अक्षर असं त्याला म्हणतात. आणि त्या परमात्म्यापर्यंत ज्या वेळेला आपला आत्मा पोचतो, आपला माणसांचा आत्मा जेव्हा त्या परमेश्वरापर्यंत पोचतो त्याला काय म्हटले, परमां गतिम. परमगती, ती सर्वात श्रेष्ठ गती. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शेवटी हेच घडावं ही आपली कल्पना आहे. मग ती परमगती, सर्वात श्रेष्ठ अशी ती गती आहे. आणि मग त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे, यम प्राप्य म्हणजे जी मिळाली असता, यम प्राप्य जी मिळाली असता, न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आलं लक्षात की अगदी पुढचा आता अर्थ सोपा आहे की तिथे एकदा का आपण पोचलो, ती गती आपल्याला प्राप्त झाली की पुन्हा निवर्तन्ते म्हणजे परत मागे येणं नसतं. तद्धाम परमं मम म्हणजे ते माझं स्थान आहे असं ईश्वराने, भगवंत या ठिकाणी सांगतायत की ते माझं स्थान आहे. तद्धाम परमं मम अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि नुसतंच मी महत्त्वाचा म्हणून सोडून देत नाही. हा जो भाग आहे किंवा हा जो यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, ह्याच्यामध्ये आपण सखोल विचार ह्या गोष्टीचा केला पाहिजे. आणि 2 प्रकारे आपल्याला
ह्याचा अर्थ मनामध्ये आपण घ्यायचा आहे. आणि पहिला अर्थ जो सर्वसाधारण आपल्या संस्कृतीमध्ये घेतला जातो की आपलं शेवटचं आयुष्याचा पुरुषार्थ काय, तर मोक्ष प्राप्ती हा आपला शेवटचा ध्येय आहे की तिथे पोचायचं. तर त्यालाच तद्धाम असं म्हटलेलं आहे की तिथे मोक्ष. आणि मोक्ष ही कल्पना काय आहे की पुन्हा मग या जगामध्ये येणं नाही. म्हणजे मग जन्म मरणाचं हे जे काही चक्र, संसार चक्र जे एरवी आपल्याला भोगावं लागतं ते नंतर नाही. ही मोक्षाची आपली कल्पना. ती मोक्षाची कल्पना तर इथे आहेच, प्रश्नच नाही. पण त्याच्याचबरोबर हा भाग आपण अगदी लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे. कारण मोक्ष ही कल्पना आपल्याला माहितीची आहे आणि ती ह्याच्यामध्ये दिसतेही. परंतु सर्वात महत्त्वाची कल्पना अशी आहे की ज्याला आपण मोक्ष असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतो तो मृत्यूनंतरचा मोक्ष. म्हणजे मोक्षप्राप्ती ही मृत्यूनंतरच आपण कल्पना करू शकतो. पण या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की जिथे पोचल्यानंतर पुन्हा परत येणं नाही, ह्याचा आणखीही एक अर्थ असा होतो की एकदा आपण त्या परमेश्वराशी एकरूप झालो हे जीवन जगतानाच. लक्षात आलं ना? हे जीवन जगतानाच आपण ज्या वेळेला प्रपंचापासून मुक्त होतो, म्हणजे प्रापंचिक सुख, प्रपंचापासून मुक्त याचा अर्थ प्रपंच सोडून त्याग करून संन्यास घेणं नव्हे. प्रपंचापासून मुक्त ह्याचा अर्थ की प्रापंचिक सुख दुःखांमध्ये गुंतून राहायचं नाही, त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची आसक्ती ठेवायची नाही. ही मुक्ती, बरोबर आहे. तर ती जी मुक्ती आहे ती मुक्ती आपल्याला जर प्राप्त झाली म्हणजेच आपण आपला देह आणि देहाच्या सगळ्या सुखदुःख गरजा ह्याचा आपल्याला विसर पडला आणि आपण आत्मा आहोत हेच फक्त, म्हणजे ज्याला मी आत्तापर्यंत देहबुद्धी आत्मबुद्धी असे शब्द वापरत आले, तर त्या देहबुद्धीतून मुक्त होऊन ज्या वेळेला आपण आत्मबुद्धीमध्येच फक्त राहतो जिवंत असतानाच, म्हणजे हा गीतेचा फार महत्त्वाचा विचार आणि आपण लक्षात घेतलाच पाहिजे की आपण ह्या जगामध्ये असतानाच, आपण प्रपंचामध्ये राहत असतानाच, आपण सगळी आपली जी आवश्यक कार्य आहेत ती सगळी करत असतानाच आपल्याला मुक्ती मिळू शकते. कशी मिळू शकते? तर देहबुद्धीमधून बाहेर पडून त्यातून मुक्त होऊन आपण परमेश्वराशी एकरूप होणं ही ती मुक्ती आहे. आणि ती मुक्ती जीवनमुक्ती, त्याला असं जीवनमुक्ती असंही बऱ्याच वेळेला शब्द वापरला जातो. ही मुक्ती जेव्हा आपल्याला मिळते म्हणजे ती तर मृत्यूनंतरची नव्हे, ही जिवंत असतानाचीच मुक्ती आहे. तर ती एकदा आपल्याला प्राप्त झाली की मग पुन्हा आपण संसारामध्ये अडकत नाही. म्हणजे सगळी कार्य करून सुद्धा आपण सुखदुःखामध्ये अडकत नाही. कार्य ही माणसाने करायचीच असतात. जे आवश्यक आहे, उचित आहे ते कर्म गीतेमध्ये अगदी पहिल्यापासून आपण कर्मयोग पहिल्यांदाच शिकलो. तर त्यामुळे कार्य तर सगळी आपल्याला आवश्यक असतील ती करायची असतात, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये गुंतायचं नसतं. आपल्याला हे पाहिजे म्हणून ते आपण कर्म करायचं नसतं. त्या आपल्या फळासाठी, आपल्याला फळ मिळण्यासाठी ते कर्म करायचं नसतं. तर ही ईश्वराची योजना आहे. ह्या कर्मासाठी मला ईश्वराने ह्या जगामध्ये आणलेलं आहे असा विचार करून जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते कर्तव्य करणं आणि अशा, पण त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, त्यातून आपल्याला काही फळ मिळालं पाहिजे हा विचार करायचा नाही. ही जी आहे ही जीवनमुक्ती, ती काय एकदा आपल्याला पूर्णतः लाभली की पुन्हा आपण ह्या निवर्तनते, म्हणजे पुन्हा आपण ह्याच्यामध्ये पुन्हा अडकत नाही. म्हणजे आपण जगात राहूनही आपण म्हणजे अलिप्त राहण्याची गरज नाही किंवा लोकांना अगदी दूर टाकण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा आपण स्वतः परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. हा त्यातला जो अर्थ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे
असं अशा प्रकारे महत्त्वाचं आहे की एकदा का हे अशा प्रकारची दृष्टी, अशा प्रकारचा विचार आणि अशा प्रकारचं जीवन आपल्याला प्राप्त झालं की मग आणखी काही हवं आहे असं आपल्याला वाटत नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला हे हवं आहे. एरवीचं आपलं नेहमीचं जीवन काय, हे मला हवं आहे, ते मला हवं आहे, हे जे असतं ते हवं असणं, ही सगळी आसक्ती, हे सगळं आपल्यापासून नाहीसं होतं. आणि हे आपल्याला काही ह्याच्यामध्ये आज थोडा वेळ जास्ती गेला तरी हरकत नाही, पण जरा काही गोष्टींना समजण्यासाठी आपल्याला फार उपयोगी पडतात. तर म्हणून एक समर्थ रामदासांच्या आयुष्यातली एक घटना सांगते की रामदास हे त्यांना एकदा रामाची सुंदर मूर्ती करून पाहिजे होती. अतिशय सुंदर मूर्ती, म्हणजे त्यांच्या जी काही एक दृष्टीसमोर रामाची मूर्ती होती तशी ती घडावी अशी त्यांची कल्पना होती. आणि त्यांना जे काही माहितीचं हे होतं त्याच्यामध्ये एकच मूर्तिकार असा होता की जो अत्यंत त्यांना हवी तशी सुंदर मूर्ती तो बनवून देईल. आणि म्हणून त्याला बोलवलं गेलं आणि तो त्यावेळेला अंध झालेला होता. म्हणजे तो सुरुवातीपासून अंध नव्हता, पण त्याची दृष्टी गेलेली होती. तर आता तो म्हणाला की मी कशी मूर्ती बनवणार, माझी तर दृष्टी गेलेली आहे. त्यावेळेला रामदासांमध्ये ह्या आपल्या सगळ्याच ह्या अशा महान श्रेष्ठ अशा या सगळ्या महात्म्यांमध्ये अशा प्रकारच्या सिद्धी असतात. एरवी ते त्या सिद्धींचा उपयोग करत नाहीत, पण ज्या वेळेला अगदी आवश्यक आहे त्यावेळेला ते करतात. आणि अशा प्रकारे रामदासांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या आईची दृष्टी गेलेली होती, तिलाही पुन्हा दृष्टी आणली त्या आपल्या स्वतःच्या सिद्धीचा वापर करून. हे त्यांच्या आयुष्यात पूर्वी घडलेलं होतं, तेच त्यांनी पुन्हा केलं आणि त्या मूर्तिकाराची दृष्टी पुन्हा आणली. आणि मग दृष्टी पुन्हा आल्यानंतर त्यांनी ती मूर्ती घडवली आणि ती इतकी सुंदर आणि जी जशी समर्थांना हवी होती तशी ती मूर्ती घडली. आणि समर्थ अत्यंत खुश झाले आणि ते त्याला म्हणाले की तुला काय हवं ते माग. आणि हवं ते माग म्हणण्यामध्ये समर्थांकडे काही मोठं काही सत्ता संपत्ती काही नव्हती, पण समर्थ आणि शिवाजी महाराज यांचं इतकं जवळचं नातं होतं की एक शब्द टाकला असता तर शिवाजी महाराजांनी काय वाटेल ते त्या मूर्तिकाराला दिलं असतं, असं समर्थांचं स्थान होतं. तर म्हणून त्यांनी म्हटलं की तुला काय हवं ते माग. तर त्या मूर्तिकाराने असं सांगितलं की तुम्ही मला दृष्टी दिली आणि त्या दृष्टीने मी ही दृष्टी असल्यामुळे मी ही मूर्ती बनवली आणि ही रामाची मूर्ती म्हणजे मी प्रत्यक्ष रामच इथे पाहिलेला आहे ह्या मूर्तीमध्ये. आता मला आणखीन काय हवं आहे, मला आता आणखी काही नको, माझी दृष्टी तुम्ही पुन्हा हे करून टाका, म्हणजे मला पुन्हा अंध करा, मला आता आणखी काही पाहायचंच नाही. हे जे आहे ना की काही नको, दुसरं काहीच नको, मला आणखी काही पाहायचं नाही, तुम्ही माझी दृष्टी पुन्हा घालवा, मला पुन्हा अंधच व्हायचं आहे. कारण हे दर्शन एवढं माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालं, आणखी मला काय पाहिजे. तर असं हे जे असतं ना, हे म्हणजे पुढे दुसरं काही हवं असं वाटतच नाही, अशी परिस्थिती ह्या श्रेष्ठ माणसांची असते. तसं आणखी एक हे सांगायचं म्हणजे आपले तुकारामांच्याकडे काय होतं, म्हणजे पहिले अगदी ते व्यापार करणारे वगैरे होते, पण शेवटची त्यांची अवस्था अशी होती की काही नव्हतं त्यांच्याकडे. म्हणजे काय हवेवर जगा, म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं हे आहे की मी हवेवर जगू शकतो, मी काय पानं फुलांचं मी ते कंदमुळं खाऊन मी राहू, मला काही गरजच नाही, इतकी त्यांची शेवटचं हे परिस्थिती होती. तर त्यांनी एके ठिकाणी स्वतःचं वर्णन एका अभंगामध्ये केले की मला अगदी बरोबर शब्द आठवत नाहीत, पण अशा प्रकारचं काहीतरी आहे की आम्ही
आम्ही काय सुडके, सुडके शब्द येतात, आम्ही काय सुडके, जवळ येतात चोरही धाके. म्हणजे इतके आम्ही सुडके, आमच्याजवळ काहीच नाही की चोर जवळ आला तर त्यालाच भीती वाटेल की हा आपलं काय डबोलं घेईल का काय. तर इतकं म्हणजे अशा प्रकारचं जीवन ह्यांचं. तसंच रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये रामकृष्ण परमहंस ही काय म्हणजे काय त्यांना म्हणायचं आपण सांगताच येत नाही, अशा प्रकारच्या ह्या व्यक्ती होऊन गेल्या आहेत आपल्या ह्या देशामध्ये. रामकृष्ण म्हणजे ते किती साधेपण माणसामध्ये असावं बघा. की असं त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी एक मोठा, अगदी तो काळ म्हणजे किती ब्रिटिश काळ, तो अगदी मोठा इंग्लिश एज्युकेशन घेतलेला पण आपल्या ह्याच्याबद्दल काही रामकृष्णांना पाहावं, त्यांना एकदा ऐकावं अशी इच्छा असलेला एक माणूस ते जिथे होते त्यांच्या तिथे आला प्रवास करून. आणि तिथे आला, चांगले सूट बूट घातलेले, हातात चांगली बॅग बीग अशी त्याच्या होती. आणि तो तिथे आला आणि त्याला, कारण बॅग स्वतः वाहणं हे सुद्धा कमीपणा, तर म्हणून त्याला असं तिथे बागेमध्ये कोणीतरी काम करतं असं दिसलं, म्हणून त्या माणसाला तो म्हणाला की जरा माझी एवढी बॅग आतमध्ये घेऊन जा, मी त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी मी आलो आहे म्हणून. त्यांनी गुपचूप ती बॅग हातामध्ये घेतली आणि आतमध्ये नेली. आणि नंतर थोड्या वेळाने त्या प्रवचनाची वेळ सुरू झाली आणि हा माणूस समोर बसलेला आहे आणि समोर बघतो तर ज्या व्यक्तीला आपण सांगितलं की माझी बॅग उचल, ते स्वतः रामकृष्ण होते. म्हणजे किती म्हणजे किती साधेपण, ह्याच्या पलीकडे साधेपणा आपण विचारच करू शकत नाही, इतका हा साधेपणा आहे. असे हे रामकृष्ण, असं त्यांच्या, आपण जर त्यांचं चरित्र वाचलं ना, फार सुंदर चरित्र आहे त्यांचं आणि ते खरोखर वाचावं. अगदी इतक्या काही गोष्टी आपल्याला ते हे होतात. त्यांच्या आयुष्यामध्ये असं अनेक वेळा घडायचं की ते खूप असे काय म्हणायचं ज्याला भावावश्य व्हायचे, अगदी म्हणजे सगळं विसरायचे, अत्यंत भावावश्य, म्हणजे ते त्या ह्याच्यात असायचे. त्यांना काहीतरी अनुभूती येत असेल त्यावेळेला आणि त्या अनुभूतीच्या आनंदामध्ये ते असायचे त्यावेळेला, आणि काही कशाचीही जाणीव नाही अशा प्रकारे ते असायचे. तर त्यांचे जे शिष्य किंवा त्यांना नेहमी बघणारे जे होते त्यांना नेहमी असं वाटायचं की रामकृष्णांचं एवढं तरी आपल्याला यावं, काय महान माणूस आहे की ह्यांचं थोडं तरी आपल्याला जर आलं तर किती आपल्याला हे मिळेल. असे हे रामकृष्ण, ही अशी माणसं आपल्या या देशामध्ये होऊन गेलेली आहेत. आणि म्हणजे ज्यांना ही सगळी माणसं आपण पाहिली तर ज्यांना कशाची इच्छा अपेक्षा काही नाही, अशा प्रकारे सगळं जीवन व्यतीत करणारे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की देहबुद्धी टाकली आहे आणि आत्मबुद्धीमध्ये शिरलेले आहेत, ते ही अशी माणसं. तर ही उदाहरणं आपल्याला केवढा मोठा आदर्श आपल्या डोळ्यापुढे उभा करतात. तर हे ह्याच्यामध्ये आहे की आपण जे मिळाल्यानंतर पुन्हा मागे फिरणं नाही असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये हाही भाग आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून मुद्दाम ह्या गोष्टींचा उल्लेख केला मी की केवळ मृत्यूनंतरच्या मोक्षाची ही कल्पना नाही आहे, तर यामध्ये आपलं जिवंत असतानाच ही माणसं आपल्याला जो काही आदर्श दाखवतात तो आपण विचारात घेतला तर
आयुष्यामध्येच अशी स्थिती येते की पुन्हा त्यातून मागे माणूस जातच नाही, हे या उदाहरणांमध्ये दिसतं. तर असं म्हणून मी सांगितलं की हा श्लोक आहे आणि त्या श्लोकातला हा जो शेवटचा भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचे दोन्ही प्रकारे अर्थ आपण घ्यायचे. मृत्यूनंतरचा मोक्ष ही कल्पना आहे थोडेफार तिथे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाची कल्पना आहे ती या जीवनामध्येच मुक्ती लाभणं ही आहे. आणि ती इथे म्हटलं आहे यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अगदी सतत आपण लक्षात ठेवावं की हा आदर्श आहे आपल्या डोळ्यापुढे. आता पुढचा श्लोक त्याला लागूनच आहे आणि ओव्याही सगळ्या एकत्रच आहेत म्हणून पुढचाही श्लोक मी घेते. आता पुढचा जो श्लोक आहे ना तो कसा आहे की हे जे म्हणजे ही जी परमेश्वराची प्राप्ती यम प्राप्य असं जे म्हटलं आहे म्हणजे ही परमेश्वर प्राप्ती आहे ना, की ही जो परमेश्वर प्राप्ती आहे ही आपल्याला झाली पाहिजे ह्या 21व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. पण झाली पाहिजे ठीक आहे, पण ती कशी होणार हा प्रश्न येतो ना. कशी होणार ही परमेश्वर प्राप्ती, त्या प्रश्नाचं उत्तर 22व्या श्लोकामध्ये आहे की ती परमेश्वराप्रत आपण पोचायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे या श्लोकामध्ये अशा शब्दांमध्ये सांगितले. पहा, पुरुषः सपरः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. आता ह्याच्यामध्ये पहिला हा जो भाग आहे ना तर तिथे काय म्हटले, पुरुष सह परहा म्हणजे असा जो पर ज्याला आपला परमात्मा म्हणतो किंवा परपुरुष, पर याचा अर्थ परका नव्हे, हा पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ ज्याला परात्पर पुरुष असंही म्हणतात. हाही शब्द लक्षात घ्या, परात्पर पुरुष म्हणजे सर्वांपेक्षा श्रेष्ठ असा हा जो पुरुष आहे. अर्जुनाला सांगतायत भगवंत की असं हा जो सर्वात श्रेष्ठ पुरुष आहे पार्था, त्याची प्राप्ती कशी होते तर भक्त्या म्हणजे भक्तीने होते. तो पुरुष आपल्याला भक्तीने लागतो. भक्त्या लभ्यस्त्वनन्यया असं म्हटलंय म्हणजे भक्ती नुसतं म्हटलं नाही, अनन्य भक्तीने. अनन्यया हे जो शेवटचा भाग आहे अनन्यया, त्या अनन्य भक्तीने ह्या अशा पुरुषाचा लाभ, परम पुरुषाचा, परात्पर पुरुषाचा लाभ आपल्याला होतो. आणि श्लोकाच्या पुढच्या भागामध्ये म्हटलेलं आहे की लाभ होतो म्हणजे तो काही फार आपल्यापासून दूर आहे असंही नाही आहे. ते पुढच्या भागामध्ये सांगितलं आहे यस्य, पहा इथे यस्यांतः स्थानी असा जो आहे ना त्याची फोड नीट करा आणि तो असं आहे यस्य अंतस्थानी. हां, यस्य म्हणजे जो यस्य अंतस्थानी भूतानी, सर्व भूतांच्या सर्व भूतमात्रांच्या अंतस्थानी जो आहे, अंतस्थानी आहे, त्याला शोधायला कुठेही दुसरीकडे जायचं नाही. म्हणजे आपल्यातलाच ईश्वर आपल्याला दिसायला पाहिजे, आपल्यातला ईश्वर आपल्याला कळायला पाहिजे, हे त्या ठिकाणी आहे. यस्य अंतस्थानी भूतानी, सर्व भूतमात्रांमध्ये हा ईश्वर अंतस्थानी आहे. येन म्हणजे जो येन सर्वमिदं ततं म्हणजे हे जे सर्व विश्व आहे, जे आपल्या सभोवतालचं सगळं विश्व आहे, ह्या विश्वामध्येही तो भरून राहिलेला आहे. इदम सर्वम, ह्या विश्वामध्येही तो भरून राहिलेला आहे. आपल्या अंतस्थानीही तो आहे. म्हणजे आपल्याला त्याला शोधायला कुठेच जावं लागत नाही. तो परात्पर आहे, तो विश्वातीतही आहे, पण तो आपल्या आतही आहे आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व विश्वामध्येही तो आहे. तर असा तो आहे आणि तो ईश्वर कशा प्रकारे कोणत्या रीतीने आपल्याला प्राप्त होतो तर अनन्य भक्तीने तो प्राप्त होतो असं त्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. आता ओव्या पाहूया. काही ओव्या घेते आहे कारण एखादा शब्द असा येतो की त्याच्यामुळे
ओवीचा अर्थ लागत नाही, तो लागावा म्हणून सांगते की जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणून या. म्हणजे ह्या ओवीमध्ये असं म्हटलं आहे की ह्याला अव्यक्त असं का म्हणतात, तर अव्यक्त शब्द आपण कौतुकाने त्याची स्तुती करण्यासाठी आपण त्याला अव्यक्त म्हणत नाही आहे. त्याला अव्यक्त म्हणणं ही काही त्याची स्तुती नाही आहे, असं आहे. स्तुती हे ऐसे नावडे, नावडे म्हणजे तशी तुम्ही कल्पना करू नका की ही त्याची स्तुती आहे, तो अव्यक्त आहे, ही काही त्याची स्तुती नाही आहे. आता मग अव्यक्त असं त्याला का म्हटलं आहे, तर जे मना बुद्धी न सापडे म्हणून या. आलं लक्षात की तो अव्यक्त का, तर आपल्या मनाला आपल्या बुद्धीला तो सापडत नाही म्हणून तो अव्यक्त. म्हणजे ती काही त्याची स्तुती नाही, आपल्यामध्येच ती पात्रता नाही. आपण फक्त आपल्या चक्षुनी पाहतो, आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो, बुद्धीने आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो, बुद्धी त्याच्यापर्यंत पोचत नाही, मन त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, म्हणून त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. ही त्याची स्तुती नाही आहे, तर हे त्याचं कारण अशा प्रकारे. आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण न वचे. हे तर आता कळलं. आकारा आलिया म्हणजे कुठल्याही शरीराचं रूप त्यांनी धारण केलं, कारण आपल्या शरीरामध्ये आहे तो असं म्हणतो, किंवा या विश्वामध्ये तो आहे असं म्हणतो, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तो आहे असं म्हणतो, म्हणजेच त्याला आकार प्राप्त होतो. तर आकारा आलिया जयाचे निराकारपण न वचे. वचे म्हणजे जात नाही, निराकारपण, तो त्याचं जे मूळ स्वरूप आहे तो निराकार आहे, तो निराकार आहे. म्हणजे तो ह्या ठिकाणी त्याची सगळी वैशिष्ट्य सांगता येते. तो अव्यक्त आहे, कारण तो मनबुद्धीला सापडत नाही म्हणून तो अव्यक्त आहे. तो निराकार आहे, मग आपल्याला तो कसा, इंद्रियांना तो दिसणार कसा, तर अशा प्रकारे तो निराकारच आहे आणि तेच त्याचं मूळ स्वरूप आहे. तर तो आकारामध्ये जरी आला, जरी शरीर धारण केलं किंवा विश्वामध्ये जरी तो आला, तरीसुद्धा त्याचं मूळ स्वरूप निराकारपण हे त्याचं मूळ स्वरूप जात नाही. आणि आकार लोपे न विसंचे नित्यतागा. म्हणजे आकार लोपला, आकार संपला, म्हणजे आपलं शरीर मृत झालं किंवा विश्वही सगळं लोप पावलं, म्हणजे आकाराचा लोप झाला, तरीसुद्धा त्या आकारामध्ये आत्तापर्यंत तो जो साठून राहिला आत्तापर्यंत तो आहे, तो आकार लोपला म्हणून तो काही संपत नाही. त्याची नित्यता तशीच राहते, त्याची नित्यता तशीच राहते. म्हणजे निराकार नित्य, अर्थात मागे गेल्या वेळेला आपण श्लोक पाहिले, त्याच्यामध्ये एकदा अशी ओवी येऊन गेली की त्याला नित्य म्हणणं सुद्धा बरोबर नव्हे, कारण का नित्य म्हटलं की काळाचा उल्लेख आला वगैरे. पण तरीसुद्धा या ठिकाणी नित्य हा शब्द वापरलेला आहे. ह्याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे की तो कायम आहे, शाश्वत. नित्यता ह्याचा अर्थ शाश्वतता, तर तो शाश्वतच आहे. म्हणजे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य की तो निराकार आहे, तो शाश्वत आहे, हे तिथे सांगितलेलं आहे. म्हणून अक्षर जे म्हणजे तेवीची म्हणता बोधही उपजे, जया परवता पैसू न देखिजे, या नाम परमगती. म्हणजे म्हणून त्याला अक्षर म्हणतात की सगळं जग, सगळे आकार लोप पावले तरी तो आहे, तो तसाच आहे, म्हणून त्याला अक्षर त्याला म्हणतात. आणि त्याचं हे जे अक्षर स्वरूप आहे,
म्हणजे जे आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं, तो अक्षर आहे, तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे, तो शाश्वत आहे, हे जे सगळं स्वरूप आत्तापर्यंत सांगतायत भगवंत, हे सगळं स्वरूप त्या अक्षर शब्दामध्ये एकवटलेलं आहे. म्हणजे अक्षर म्हटलं की हे सगळं अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये. तर असं त्याचं जे अक्षरपण जे आहे ते आपल्याला, ते ज्याला कळतं तेवीची म्हणता बोधूही उपजे. म्हणजे ते आपल्याला एकदा कळलं की ईश्वराचं स्वरूप काय आहे, ह्याचा बोध आपल्याला झाला, त्याचं स्वरूप आपल्याला एकदा कळलं, बोधूही उपजे, की मग काय होतं, एकदा हे आपल्याला स्वरूप कळलं की मग त्या स्वरूपाची म्हणजे त्याच्यापर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्याला एकदा हे स्वरूप कळलं, कारण नाहीतर काय, आपल्याला जर तो अव्यक्त आहे, काहीच कळत नाही असं म्हटलं तर त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, असे सगळे विचार मनामध्ये येतात. म्हणून हे आता हे सगळ्यामध्ये ते आता हे सांगतात की त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, त्याचा बोध व्हायचा म्हणजे काय व्हायचं, तर ते त्यांनी सांगितले की त्याचं हे स्वरूप आपल्याला एकदा कळलं की आपण त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. आणि मग पुढे काय म्हटलं, जया परवता पैसून देखीजे. हां, म्हणजे इथे परवता आणि पैसू असे दोन शब्द आलेत. ते दोनाचा एक अर्थ नाही आहे. परवता ह्याचा अर्थ ज्याच्या पलीकडे, ज्याच्या पलीकडे, जया परवता म्हणजे ज्याच्या पलीकडे. पैसून देखीजे, पैसू ह्याचा अर्थ काही स्थानच नाही, त्याच्या पलीकडे आणखीन काही दुसरा विस्तारच नाही, संपला सगळा विस्तार तिथेच संपला. त्याच्या पलीकडे विस्तार नाही, त्याच्या पलीकडे आणखी काही स्थान नाही, ते अंतिम स्थान आहे, अंतिम स्थान आहे. तर असं त्याचा असा तो अर्थ आहे, जया परवता पैसून देखीजे या नाम परमगती. त्याला परमगती म्हणतात. की ती श्रेष्ठ गती का, की त्याच्या पलीकडे आणखीन श्रेष्ठताच नाही ना, शेवटचं आहे, अंतिम स्थान आहे, सर्वात श्रेष्ठ स्थान आहे ते, म्हणून ती परमगती. तिथे पोचणं ही परमगती. पै, आता पुढे राहते, पै आघवा इही देहपुरी आहे निजेलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. म्हणजे आता पुढे काय म्हटलं की आता हे इथपर्यंत त्याचं स्वरूप सांगितलं, आता तो आपल्या देहात आहे, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तो आहे. म्हणून पै म्हणजे परंतु आघवा इही देहपुरी, म्हणजे आघवा म्हणजे ह्या सगळ्या भूतमात्रांच्या देहामध्ये, देहपुरी म्हणजे देहग्राम, पुर म्हणजे ग्राम किंवा ते स्थान. हां, तर त्या देहामध्ये तो आहे. पण तो कसा आहे निजेलियाचे परी, निजलाच आहे तो, निद्रिस्त आहे. का निद्रिस्त म्हटलंय, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. म्हणजे देहाकडून जे काही व्यापार घडत असतात, व्यापार याचा अर्थ कृती, व्यवहार, जे काही देहाकडून व्यवहार घडतात ते तो करत नाही. म्हणून निजलेलियाचे परी असं म्हटलंय की तो निद्रिस्त असल्यासारखं का, तर तो व्यापार करत नाही. झोपल्यावर आपण काही काम करत नाही, तसं तो आपल्या शरीरामध्ये पण तो निद्रिस्त आहे. शरीर काम करतं. आता शरीर काम करतं ह्याचा अर्थ आपली प्रकृती काम करते, बरोबर आहे. शरीर काम करतं म्हणजेच आपली प्रकृती काम करते. आणि ती प्रकृती त्रिगुणात्मक प्रकृती आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या 3 गुणांनुसार सत्व रज तम या जे काही आपल्यामध्ये ते आहेत गुण, त्या गुणांनुसार म्हणजे आपल्या प्रकृतीनुसार आपलं शरीर काम करतच असतं. पण ते काम तो करत नाही, प्रकृती करते. म्हणजे म्हणून त्याला निजेलिया परी म्हटलंय.
एरवी जे शरीर चेष्टा त्यामजी एकही न ठकेगा सुभटा. म्हणजे सुभटा हे अर्जुनाला म्हटलंय की अर्जुना सुभटा म्हणजे एका सज्जन माणूस म्हणा काही असा अर्थ त्याचा होतो की अरे अर्जुना, असं आपण साधं घेऊ की अरे अर्जुना, एरवी जे शरीर चेष्टा म्हणजे ज्या चेष्टा याचा अर्थ व्यवहार, जे काही कृती क्रिया ज्या काही शरीराकडून क्रिया होत असतात त्या माझी एकही न ठके. म्हणजे तो त्यामध्ये कुठेही नसतो, शरीराच्या कोणत्याही क्रियांमध्ये तो नसतो. एरवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुभटा. दाही इंद्रियांची या वाटा वाहतची आहाती. 10 इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहे. कर्मेंद्रिय कोणती? हात पाय म्हणजे हात एक 2 जरी असले तर आपण एक म्हणून जाणार. हात पाय, मन बुद्धी अहंकार. मन बुद्धी अहंकार. हां, म्हणजे हे 10 ही 10 इंद्रिय आपली ज्ञानेंद्रिय काम करतात आणि कर्मेंद्रिय काम करतात. आपलं मनही काम करतं. शरीर झोपलेलं असलं तरी मनामध्ये जे काही विचार असतात त्यामुळे आपण स्वप्नसुद्धा पाहतो, ते मनाचे व्यवहार असतात. बरोबर आहे ना? म्हणजे अगदी गाढ झोप लागणं हे जे आहे ती स्थिती नाही, पण तोपर्यंत मनाचं काम चालूच असतं. तर मन बुद्धी आणि आपल्यातला अहम त्याच्यामुळे आपल्या शरीराकडून कार्य होत असतात. अशी ही 10 इंद्रिय, ही 10 इंद्रियांच्या वाटा वाहतची आहाती. चालूच आहे, सगळं काम चालूच आहे. पुढचे एक घेते, उकलू विषयांचा पेटा. कारण काही वेळेला ते शब्द लक्षात येत नाहीत म्हणून मुद्दाम घेते. उकलू विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा. तो सुखदुःखाचा राजवाटा भीतरही पावे. ह्याचा अर्थ काय आहे की चोहटा म्हणजे मनाच्या चव्हाट्यावर, चव्हाटा म्हणतो ना आपण, मनाच्या चव्हाट्यावरती काय होत असतं? विषयांचा पेटा ह्याचा अर्थ लक्षात घ्या. हा शब्द म्हणून मी ही ओवी घेतली. पेटा ह्याचा शब्दाचा अर्थ पटकन कळणार नाही की पेटा म्हणजे काय. तर पेटा ह्याचा अर्थ ज्याला आपण पेठ असं म्हणतो, आणि पेठ अलीकडे आपण त्याला राहण्याच्या ठिकाणांना पेठ म्हणतो, पण हा पेठ हा शब्द पहिल्यांदा बाजारपेठ ह्या अशा अर्थाने आलेला आहे. तर तो पेटा हा जो शब्द आहे तो बाजारपेठ असा आहे. म्हणजे आता मनाच्या चव्हाट्यावर विषयांची बाजारपेठ मांडलेलीच असते. आलं लक्षात? मनाच्या चव्हाट्यावर विषयांची बाजारपेठ चालूच आहे. विषयांचे सगळे हे हवंय ते नको आहे हे सगळं मनाच्या चव्हाट्यावरती चालूच आहे. तर ही बाजारपेठ उघडलेलीच असते. उकलू विषयांचा पेटा सतत चालूच असते. आणि तो सुखदुःखाचा राजवाटा म्हणजे आता ही मनांची जी काही विषयांची बाजारपेठ जी मनामध्ये चाललेली असते त्याच्यामुळे आपल्याला सुखदुःख होत असतात. बरोबर आहे? आपल्याला सुखदुःख भोगावी लागतात. पण ती आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटलंय, त्या सुखदुःखाचा राजवाटा भीतरही पावे. भीतर म्हणजे आत तो जो पुरुष आहे आपल्या, तो जो आत्मा आहे, म्हणजे या ठिकाणी कुठला आत्मा? अक्षर आत्मा नाही, क्षर आत्मा. क्षरपुरुष आपण ज्याला म्हणतो तो क्षरपुरुष. तर त्या क्षरपुरुषाला तो सुखदुःखाचा राजवाटा म्हटले, कारण तो राजा आहे.
आतला, तर त्या राजाचा हक्क आहे. बाजारपेठेमध्ये जे काही व्यवहार होतात त्याच्यातलं कर म्हणून काहीतरी राजाला द्यावं लागतं ना, तसं ते म्हणून तो राजवाटा म्हटलेला आहे की तो आतला राजा आहे. तर त्या राजाला त्या सुखदुःखांचा थोडासा वाटा द्यावाच लागतो. ते काही केवळ आपल्या मनाचीच सुखदुःख नसतात, आतमध्ये पण ती पोचलेली असतात. राजवाटा आतमध्ये पण पोचलेला असतो. परी पुढे आता परी रावो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतची असती. म्हणजे हे सगळं चालूच असतं, परंतु हा जो राजा आहे तो आपला पहुडलेलाच आहे. पहुडलेलाच आहे, सुखामध्ये पहुडलेलाच आहे. त्याला तो जरी तो राजवाटा पोचत असला तरी त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. तो आपला सुखाने पहुडलेला आहे. तो काही आपल्या मनाला सांगायला जात नाही की तू हे कर किंवा तू हे करू नको, असं काही नाही. मनाचे व्यवहार चालूच असतात. तर असा तो सुखाने पहुडलेला असतो. जैसा, आता उदाहरण दिलं, जैसा ज्या प्रकारे देशीचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतच असती. म्हणजे राजा जरी त्याच्या राजवाड्यामध्ये झोपलेला असला तरी प्रजा आपापली कामं करतच असतात ना. देशीचे सगळे व्यवहार, देशातले सगळे व्यवहार घडतच असतात. त्याप्रमाणे हे चाललेलं असतं की हा आपला आतमध्ये पहुडलेला आहे. त्याला सुखदुःख थोडी पोचतात पण तरीसुद्धा तो शांत असतो. तर अशा प्रकारे देशीचा व्यापारू न ठके, म्हणजे थांबत नाही, न ठके थांबत नाही. प्रजा आपुलालेनी अभिलाखे, आपल्याला स्वतःला वाटेल त्याप्रमाणे प्रजा काम करतच असते. त्याप्रमाणे आपली 10 इंद्रिय काम करतच असतात. हा आतमध्ये सुखाने पहुडलेला असतो. आता पुढची ओवी, तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे, हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी, जैसा न चलवितेनी रवी लोकू चाले. हां, म्हणजे काय म्हटलंय की तो आतमध्ये शांतपणे पडलेला आहे, पण आपली जी बुद्धी काम करत असते, कसलं काम करत असते, सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न. हन याचा अर्थ सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न आपली बुद्धी करत असते. मनाचे घेणे देणे चालूच असतंय. हां, मनावरती काही जे काही आपण घेत असतो, दुसऱ्यांनी बोललेल्या शब्दांचा परिणाम मनावर होतो. आपण बोललेल्या शब्दांचा परिणाम काय होतो, बाहेर जात असतो. हे देणं घेणं असतं ना. मनाचं सगळं जे काही आहे ते देणं घेणं चालूच असतं. इंद्रियांचे करणे म्हणजे सगळं, इंद्रियांचे सगळे व्यापार, इंद्रियांची सगळी कार्य. स्फुरण वायूचे म्हणजे आपला श्वासोश्वास, सगळ्या या गोष्टी चालू असतात. हे देहक्रिया आघवी, हां, ही सगळी देहक्रिया आघवी. न करविता होय बरवी, चालूच राहते. योग जशी घडायची तशी ती चालूच राहते. जैसा न चलवितेनी रवी लोकू चाले. उदाहरण दिले की ज्याप्रमाणे सूर्य उगवला की जगाचे सगळे व्यवहार चालू होतात. हा ज्ञानेश्वरांचा काळ आहे. आपल्या काळामध्ये सूर्य नसला तरी सगळं काही चालू असतं, पण ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये दिव्यांचा झगमगाट आणि बाहेरचे सगळे हे नव्हते, ज्या गोष्टी आज आहेत त्या. म्हणून म्हटलंय असं की न चलवितेनी रवी लोकू चाले. म्हणजे तो सूर्य तिथे आकाशातच आहे, पण तो तिथे आला की लोकांचे सगळे व्यवहार चालू असतात. म्हणजे त्या सूर्य काय येऊन काम करत नाही, सूर्य तिथेच आहे, पण लोक मात्र आपापली कामं करतात. सूर्य उगवला की सगळं व्यवहार चालू होतात.
असं त्याचं ते स्वरूप आहे. आता हे सगळं स्वरूप सांगतायत ते. पुढे मधल्या थोड्या 1-2 ओव्या घालते आणि 190वी ओवी. कारण ह्या 190, 191 हे अर्थ जरा नीट समजले पाहिजेत म्हणून ह्या ओव्या घेते. पै वेदांचे बहुवसपण देखेची ना जयाचे आंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. असं वाचलं तर काही ह्याच्यामध्ये कळणार नाही हां, म्हणून मुद्दाम सांगते की परंतु वेदांचे बहुवसपण म्हणजे वेद हे आपण सर्वात श्रेष्ठ ज्ञान म्हणतो की नाही. म्हणजे सर्वात श्रेष्ठ ज्ञान जे वेद, ते वेद देखेची ना जयाचे अंगण, म्हणजे ह्या परमेश्वराच्या अंगणापर्यंत सुद्धा ते पोचत नाहीत. घर तर सोडूनच द्या. म्हणजे वेद जे वेदांनी नेती नेती म्हटलं की नाही, ईश्वराचं स्वरूप सांगता येत नाही वेदांना सुद्धा. ते इथे ह्या शब्दामध्ये सांगितले की त्या ईश्वराच्या म्हणजे त्याचं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या अंगणापर्यंत सुद्धा, अंगण तर बाहेर असतं, घर आत असतं, म्हणजे घर तर विसरात, ते अंगणापर्यंत सुद्धा वेद पोचू शकले नाहीत असं म्हटलंय. इतकं ह्याचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की वेदांनाही काही पत्ता लागला नाही. वेद आपल्याला पत्ता लागला नाही असं नव्हे, पत्ता लागला पण ते शब्दामध्ये त्यांना सांगता आलं. वेदांना शब्दामध्ये ते सांगता आलं नाही. असं नेती जे म्हटलंय त्याचं खरा अर्थ तो आहे की न इति, इतकं वर्णन केलं म्हणजे मग परमेश्वर का? नाही, न इति हा परमेश्वर नाही असं. म्हणजे त्यांना जे काही स्वरूप कळलं होतं ते त्यांना पूर्णतः शब्दामध्ये मांडता आलं नाही असं म्हणून म्हटलंय की वेदांत काय नाही ते सांगू शकले पण काय आहे ते सांगू शकले नाहीत. अगदी बरोबर. तर म्हणजे पै वेदांचे बहुवसपण म्हणजे खूप श्रेष्ठ आहेत वेद, पण देखेची ना जयाचे अंगण इथपर्यंत कळलं. आता हे पुढे आणखीन वेगळ्या प्रकारे कसं म्हणलंय, हे म्हणजे हा परमेश्वर हा कसा आहे, गगनाचे पांघरुण होय देखा. गगन म्हणजे गगन हे अमर्याद आपण म्हणतो ना, काय गगनाची आपण माप कसं घेणार, जितकं आपण पुढे जाऊ ती गगन आहेच, गगन संपतच नाही. तर म्हणजे आपल्याला वाटतं की समुद्राच्या तिथे गगन संपलं, क्षित नाही, पण तिथपर्यंत पोचलं तरी गगन पुन्हा आहेच. म्हणजे गगन हा सर्वात मोठा विस्तार, अमर्याद असा विस्तार, पण त्या गगनाचं पांघरुण. आता पांघरुण कसं असतं पहा, किती शब्द वापरलेत सुंदर यांनी, की पांघरुण कसं असतं की आपल्या शरीरापेक्षा पांघरुण मोठं असतं, तेव्हाच आपलं शरीर पांघरलं जातं, बरोबर आहे ना. म्हणजे शरीरापेक्षा ते मोठं असलं पाहिजे. तर असं त्यांनी म्हणून त्या अर्थाने तो पांघरुण शब्द वापरलेला आहे की गगनाचे पांघरुण होय देखा. म्हणजे इतकं अमर्याद विस्तार असलेलं असं जे गगन, त्याचं सुद्धा हे पांघरुण होतं. इतका तो परमेश्वर, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही, इतकं अमर्याद असं त्याचं स्वरूप आहे. आता हे जे स्वरूप आहे ना, हे ईश्वराचं जे स्वरूप आहे, हे सगळं आत्तापर्यंत सांगितलेलं जे काही सगळं स्वरूप आत्तापर्यंत सांगितलं, त्यानंतर आता 191 पुढच्या ओवीमध्ये ज्ञानदेव असं म्हणतात, ऐसे जाणुनी. म्हणजे हे जे ईश्वराचं स्वरूप आहे ते जाणून, ऐसे जाणुनी योगीश्वर जया ते म्हणती परमपर. आलं लक्षात की योगीश्वर म्हणजे कोण, योगी लोकांमधलेही जे श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ योगी, त्यांना योगीश्वर म्हटलंय. योगेश्वर हा शब्द कृष्णाला वापरला, पण इथे योगीश्वर,
योगीश्वर. आलं लक्षात? हा फरक लक्षात घ्या. एकेका अक्षरातून आपल्याला वेगळा अर्थ लागतो. योगेश्वर कोणाला म्हणतात? कृष्णाला. सगळ्या योगांचा जो श्रेष्ठ ईश्वर, कुठल्याही योगाने त्या ईश्वराप्रत पोचायचं असतं, तो ईश्वर, तो योगेश्वर. आणि इथे योगीश्वर म्हटलंय. हे आपण लक्षात घ्यायचं आहे, म्हणून मुद्दाम मी ओवी घेते की ते जे योगीश्वर असतात म्हणजे सर्वात श्रेष्ठ योगी, सर्वात श्रेष्ठ म्हणजे ज्यांना योग्यांमधलं ईश्वर म्हणावं अशा प्रकारचे जे असतात, असे जे योगीश्वर असतात ते ह्या परमेश्वराला काय म्हणतात? परमपर. सर्वात श्रेष्ठ परमपर म्हणजे जे मगाशी मी परात्पर असं मी म्हटलं, परात्पर म्हणजे जे पर आहे त्याच्यातही श्रेष्ठ, परमपर. आणि पुढे म्हटलंय जे अनन्य गतीचे घर. अनन्य गतीचे घर म्हणजे ती गती कशी आहे की अनन्य आहे, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं काही गतीच नाही. तिथे पोचणं हीच सर्वात श्रेष्ठ गती, अनन्य गती आहे ती परमेश्वराची प्राप्ती. ह्याच्यासारखी दुसरी गती नाही. ह्या कुठल्याही प्रापंचिक किंवा स्वर्ग सुखाची तुलना आपण त्या परमेश्वर प्राप्तीशी करू शकत नाही. या अर्थाने परमगती म्हटलेलं आहे. आलं लक्षात? परमगती आहे ती, परमगती आहे, अनन्य गती आहे. दुसरी गतीच नाही अशी, त्याच्यासारखी दुसरी गतीच नाही. तर जे असा तो परमेश्वर आहे जो अनन्य गतीचं घर आहे. घर म्हणजे त्याचं स्थान आहे. आता पुढे जे आहे ना, गिवसित ये हा जो शब्द आहे ना, ह्या गिवसित ये ह्या शब्दाचा 2 प्रकारे अर्थ घेता येतो. म्हणजे मी मुद्दाम दोन्ही अर्थ तुम्हाला सांगते, कारण तुम्ही जर जे पुस्तक तुम्ही वापरत असाल तिथे एक वेगळा अर्थ असेल, दुसऱ्या एखाद्या पुस्तकामध्ये वेगळा अर्थ असेल. दोन्ही अर्थ महत्त्वाचे आहेत आणि ते आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यातला पहिला अर्थ असा आहे, गिवसित ये ह्याचा खरा म्हणजे अशा सरळ आपण अर्थ घ्यायला गेलो तर असं वाटतं की हे जे योगीश्वर असतात म्हणजे जे योग्यांमधले श्रेष्ठ असतात ते ह्या अनन्य गतीचं घर शोधत, गिवसणं म्हणजे शोधणं, शोधणं. तर ते त्या अनन्य गतीचं घर, जसं आपण एखादं घर शोधतो तसं ते ह्या अनन्य गतीचं घर शोधण्यासाठी म्हणजे ती प्राप्ती करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. गिवसित ये हा सरळ साधा एक अर्थ आपण सांगू शकतो, बरोबर आहे. पण ह्याच्यापेक्षा वेगळा आणि ह्याच्याहून उच्च असा एक अर्थ या ठिकाणी आहे. आणि तो म्हणजे असा की असे जे श्रेष्ठ योगी असतात आणि जे त्या महान स्थानाला पोचलेले असतात, जे आत्तापर्यंत आपण सगळं पाहिलं की असं जे परमेश्वराचं स्वरूप आहे जे त्यांना पूर्णतः कळलेलं असतं, त्यांना ते पूर्णतः कळलेलं असतं, असे जे योगी असतात त्यांना शोधत परमेश्वर येतो. हा उच्च अर्थ आहे त्याच्यातला. गिवसित ये, गिवसित ये कोण येतं? परमेश्वरच त्यांचा शोध घेतो, म्हणजे भगवंत भक्ताचा शोध घेतो. किती सुंदर कल्पना आहे की भगवंत भक्ताचा शोध घेतो की असे अनन्य भक्त आहेत कोण, असे अनन्य ज्ञान मिळालेले, अशा अनन्य गतीला पोचलेले ज्ञानी योगी आहेत कोण, ह्याचा शोध घेत परमेश्वर येतो. म्हणजे परमेश्वर आणि माणूस ह्याच्यातलं फार सुंदर नातं ह्या दुसऱ्या अर्थामध्ये आहे. पहिल्या अर्थामध्ये साधा अर्थ आहे की आपण त्याचा शोध घेतो, हा अर्थ आहे. म्हणजे जे योगी असतात ते त्याचा शोध घेतात. दुसरा अर्थ जास्त उच्च आहे कारण तोच आपल्याला शोध देतो. कारण असे क्वचितच असतात ना अशी माणसं, क्वचित असतात, अशी काही सहज कुठे दिसत नाहीत, क्वचित असतात. तर अशी कोण माणसं आहेत, असे कोण भक्त आहेत? म्हणून तो भक्त, अशा भक्तांचा, अशा
चा शोध घेत, अशा योग्यांचा शोध घेत तो येतो. आता पुढच्या ओव्या घेते 93पर्यंत ओव्या घेते. जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजिये गोष्टीते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. म्हणजे ती माणसं कशी असतात, हे भक्त किंवा हे योगी कसे असतात की तनु वाचा चित्त, शरीर वाचा आणि चित्तानी नाईकती म्हणजे न ऐकती ते दुसरं न ऐकती दुजिये गोष्टी, ते दुजिये गोष्टी दुसरी कुठलीही गोष्ट ऐकण्याची सुद्धा त्यांची तयारी नसते. नाईकती दुजिये गोष्टी ते म्हणजे शरीराने नाही, वाचेनी नाही, चित्तानी नाही, दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचारच ते करत नाहीत. तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. म्हणजे असं काही सुपीक सुक्षेत्र, अत्यंत सुपीक अशी ती जमीन, तिथे तया एकनिष्ठेचे पिकते. म्हणजे त्यांच्या एकनिष्ठेचं शेत भरभरून पिकतं. एकनिष्ठेचं शेत त्यांचं जे असतं ते भरभरून पिकतं, कारण ते एकनिष्ठच असतात, दुसरा कशाचाही विचार नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त तेवढंच, तोच विचार असतो आणि त्याच्याशीच ते एकरूप झालेलेच असतात. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा साचू जयांचा मनधर्म. हा विचार महत्त्वाचा आहे. आपण 7व्या अध्यायामध्ये पाहिलं आहे की तिथे अशा शब्दामध्ये म्हटलं आहे वासुदेवम सर्वमिती. मला ओवी आठवत नाही, पण वासुदेवम सर्वमिती. वासुदेव सर्वमिती महात्मा सुदुर्लभ. हां, नाही, पण तो त्यातला जो पहिला भाग आहे, मला ओवी आठवत नाही, पण तो जो श्लोक आहे त्याच्यातला हा विचार आहे की सगळं जे काही जग आहे, विश्व आहे, त्रिलोक जी आहे, ते सगळं मुळी वासुदेव आहे. ही कल्पना आपण 7व्या अध्यायामध्ये पाहिली. आता इथे तेच पुन्हा म्हटलं आहे, हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू. म्हणजे तो संबंध या त्रिलोकामध्ये फक्त तो भरून राहिलेला आहे. ऐसा साचू जयांचा मनोधर्मू, असा ज्यांचा विचार, साचू म्हणजे हाच विचार, सत्य विचार, फक्त तेवढाच विचार ज्यांच्या मनामध्ये आहे, तोच त्यांचा मनोधर्म आहे. साचू साठला असाही घेता येतो, पण साचू याचा अर्थ या ठिकाणी सत्य. सत्य काय असतं की काही शब्दांचे दोनही अर्थ होऊ शकतात, पण आपण संदर्भानुसार आपण जायचं असतं. तर या ठिकाणी साचू याचा अर्थ फक्त तोच असा साचू, फक्त तोच ज्यांचा मनोधर्म आहे, तेवढं सत्य हे ज्यांचा मनोधर्म आहे. तया आस्तिकांचा आश्रम पांडवगा म्हणजे अर्जुना बाबा, अशा आस्तिक ना, ते आस्तिकांचा आश्रमू म्हणजे त्यांचं स्थान, त्यांचं ज्या स्थानाला त्यांना जायचं आहे, ज्या स्थानाप्रत ते पोचलेलेच आहे, आश्रम आहे त्यांचा. तो आश्रम त्या अर्थाने आपण शब्द वापरतो की आपण त्या आश्रमामध्ये आपण राहतो, स्थान, राहण्याचं स्थान असतं ते. तर आस्तिकांचा आश्रमू असं अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे. आता मधल्या थोड्या ओव्या सोडून 96 ओवी पहा. 96, आता 93 नंतर एकदम 96 ओवी घेते. 96 पासून 200पर्यंत ओव्या लागून घेते. आता सोपा आहे, बराबर जाऊया पुढे. हे एकैक सांगोनी वाया काय फार करू धनंजया.
काय काय सांगू तुला ईश्वराच्या बद्दल आणि या योग्यांच्या बद्दल, असं एकैक सांगून वाया काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया तो ठावोची होई जे. म्हणजे ही माणसं अशी असतात की एकदा का त्या परमेश्वरापर्यंत पोचले की ते परमेश्वरच होऊन जातात. ते तिथेच ठावोची होई जे, म्हणजे तिथेच राहतात ते. आणि ते हे स्पष्ट करण्यासाठी पुढे उदाहरणं दिली आहेत. कशी उदाहरणं आहेत पहा. हिवाची या झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका. आलं लक्षात की थंड हवेची झुळूक सारखी लागली की कितीही गरम पाणी आपण ठेवलेलं असलं तरी ते काय गरम पाणी गार होतं. हिवाची या झुळुका जैसे हिवची पडे म्हणजे गारच पडतं ते, उष्णोदक गार पडतं. का समोर झाली या अर्का तमूची प्रकाशू होय. म्हणजे या ठिकाणी अर्का ह्याचा अर्थ की सूर्य म्हणा. सूर्याच्या समोर तम अंधार जर सूर्याच्या समोर गेला तर अंधाराचा प्रकाशच होणार. हां, अंधार जर सूर्याच्या समोर गेला तर अंधाराचा प्रकाशच होणार. समोर झाली या अर्का म्हणजे अंधार समोर गेला सूर्याच्या तर तो अंधार प्रकाशू होय. ही 2 उदाहरणं दिली आणि पुढे असं म्हटलं आहे. आता पुढे जातोय, पुढची ओवी सोपं आहे आता हे सगळं. तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची. म्हणजे या ठिकाणी 2 शब्द आहेत पहा. संसारू म्हटले आणि सांता म्हटले. सांता असे हे जे 2 शब्द आहेत ते माणसाला उद्देशून वापरलेले आहेत. सांता ह्याचा अर्थ अंत ज्याचं शरीर आहे म्हणजे मर्त्य शरीर म्हणजे माणूस, बरोबर आहे. कुठलेही भूतमात हे मर्त्य शरीर असतं त्यांचं. तर सांता म्हणजे ज्यांचं शरीर मर्त्य आहे अशी माणसं. आणि संसारू प्रापंचिक आपण सगळी माणसं. तैसा संसारू म्हणजे आपण जर नीट एक वाक्य केलं की संसारू आणि सांता हे जया गावा गेला पांडवा. आलं लक्षात की ज्या गावाला ते जातील, आता अशा ते गावाला जात आहेत, गेले आहेत, शांत आहेत, मर्त्य आहेत, मुळामध्ये संसारू आहेत, पण ते अशा काही गावाला गेले आहेत म्हणजे प्रापंचिक आणि हे सगळं सोडून ते अशा कुठे पोचले आहेत की तिथे गेल्यानंतर होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची. म्हणजे मुक्तच झाले. तिथे त्या परमेश्वरापर्यंत ते पोचले की ते मुक्त झाले. आणि पुन्हा सांगते की याही ठिकाणी मोक्ष हा शब्द आला असला तरीसुद्धा तो मृत्यूनंतरच नव्हे, कारण आपण अनेक उदाहरणं त्यासाठी पाहिली. जीवनमुक्ती ही सुद्धा त्यामध्ये कल्पना आहे. मोक्ष यामध्ये जीवनमुक्ती ही पण कल्पना आहे. आणि हे सांगण्यासाठी पुढच्या पहा किती अगदी सोपी उदाहरणं दिली आहेत. तरी अग्नी माझी आले जैसे इंधनची अग्नी जहाले, पाठी न निवडेची काही केले काष्टपण. म्हणजे एकदा का लाकूड इंधन म्हणून तुम्ही अग्नीमध्ये टाकलं, मग ते लाकूड ते जळून जाणार आणि मग ते लाकूड तुम्हाला कधी सापडणार नाही, ते जळूनच जातं. म्हणजे हा एकदा त्या परमेश्वरापर्यंत पोचला की तो परमेश्वरच झालेला आहे. आता तो आपल्याला मूळचा संसारू आणि शांत आहे त्याचं जे स्वरूप होतं ते आपल्याला स्वरूप त्याचं कधी दिसणार नाही. हे सांगण्यासाठी हे उदाहरण दिले की एकदा इंधन म्हणून लाकूड टाकलं अग्नीमध्ये की पुन्हा ते लाकूड आपल्या हातात, काष्ट म्हणजे लाकूड, ते काही आपल्याला हातामध्ये मिळू शकणार नाही. किंवा तसं दुसरं आणखी एक उदाहरण दिलं आहे पुढे. नातरी म्हणजे आणखी, किंवा नातरी याचा अर्थ किंवा, साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी.
एकदा का ऊसाची साखर बनली की मग कितीही बुद्धिमंत माणूस असला तरी त्या साखरेमधून तो ऊस काढू शकत नाही. ती साखरच होते. त्या साखरेमधून पुन्हा ऊस निघत नाही. ऊस संपला. तसा हा माणूस जो मर्त्य आहे, जो संसारू आहे, त्याचं ते स्वरूप संपून जातं. ज्या वेळेला तो परमात्म्यापर्यंत पोचतो त्यावेळेला त्याचं हे प्रापंचिक स्वरूप संपून जातं. आणि मग आता 200 ओवी झाली. आता 202 ओवी पहा. तिथे म्हणजे पुन्हा ना अनेक उदाहरणं दिली आहे म्हणून एक मधलं उदाहरण टाळलं आहे मी. तुम्हाला ते सहज वाचलं तर कळेल. पुढचं उदाहरण घेऊन त्याचा हे केलेलं आहे. आता 202वी ओवी आहे. म्हणून तूप होनी मागवते जेवी दूधपणा न येची निरुते. हां, एकदा का दुधाचं तूप झालं की पुन्हा काही त्याला दूध पण येत नाही. दूध पण पुन्हा काही येत नाही. तसंच तेवी पाओनी या जयाते पुनरावृत्ती नाही. तेवी पाओनी म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत पोचलो की पुनरावृत्ती नाही. म्हणजे या पुनरावृत्तीचा अर्थ पुनर्जन्म असाच आहे, असा आहे. पण त्याचबरोबर आपण दुसराही अर्थ घेऊ शकतो की एकदा जिवंत असताना सुद्धा एकदा का आपण त्या श्रेष्ठ स्थानाला पोचलो की पुन्हा सांसारिक जीवनाची पुनरावृत्ती नाही, असाही अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणजे पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्मसुद्धा, की पुन्हा जन्म नाही, संसार चक्रातून तो मुक्त झाला. पण दुसराही अर्थ असा की सांसारिक जीवनाची पुनरावृत्ती नाही. तो आता एकदा परमेश्वर रूपात एकरूपच होऊन गेलेला आहे, असं जे त्याचं ते. आता पुढची ओवी 203वी. ते माझे परम साचोकारे निजधाम. ते माझे परम म्हणजे अशा स्थानाला तो पोचतो. ते माझे परम साचोकारे. पहा पुन्हा इथे साच शब्द आहे ना, तर त्याचवरती अगदी माझं खरं ते निजधाम असतं. ते माझं खरं स्वरूप असतं. निजधाम याचा अर्थ केवळ धाम म्हणजे घर, पण घर हा कोणत्या अर्थी शब्द वापरला आहे? मूळ स्वरूप. ते माझं मूळ स्वरूप आहे, खरं मूळ स्वरूप माझं ते आहे. आणि पुढे म्हटले, हे आतुवट तुझं वर्म दाविजत असे. हे आतुवट तुझं वर्म असा जो शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की हे माझं वर्म, ह्याचा अर्थ गुपित किंवा रहस्य. वर्म आतुवट म्हणजे माझ्या आतलं, म्हणजे ईश्वर आता बोलतोय अर्जुनाशी की माझं खरं ते आतलं रहस्य आहे ते मी तुला अशा प्रकारे दाखवतोय. रहस्य म्हटलंय याचं कारण सामान्य माणसाला कुठे माहिती असतात ह्या सगळ्या गोष्टी ना, म्हणून त्याला रहस्य म्हटलेलं आहे. तर अर्जुना, मी तुला माझं हे वर्म दाखवतोय, माझ्या अंतःकरणातलं माझं जे एरवी कोणाला कळत नाही असं जे माझं गुप्त रहस्य आहे ते मी तुला स्पष्ट दाविजत असे, म्हणजे मी तुला स्पष्ट करून सांगतोय. दाविजत असे आतुवटवर माझ्या आतलं, माझ्या मनातलं, माझ्या अंतःकरणातलं जे काही गुपित आहे ते मी तुला सांगतोय. गुह्य अगदी बरोबर शब्द वापरला. कारण गुह्य हा शब्द आहेच, म्हणजे आता तो पुढे आपल्याला आणखी येणार आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. गुह्य. आता पुढे 23वा श्लोक घेत नाही, आपण ओव्याच पाहूया. आता ओव्या पाहतोय ह्याचं कारण म्हणजे त्या श्लोकामध्ये जे आहे ते सगळं ओव्यांमध्ये चांगल्या प्रकारे आलेलं आहे, ते आपण पाहू. तेवीची
आता ही कुठली ओवी आहे? 204वी. तेवीची आणकेही एक प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी, म्हणजे सोपारे याचा अर्थ सोपं म्हणजे आणखी एका प्रकारे. आत्तापर्यंत मी तुला माझं गुह्य काय ते सांगितलं, पण आणखी आता मी तुला काहीतरी सोपं करून, म्हणजे त्या परमेश्वर प्राप्ती कशी होते, कधी होते, हे मी तुला आणखी सोपं करून सांगतो असं म्हटलेलं आहे इथे. आणकेही एक प्रकारे, आणखी एका प्रकारे मी तुला आता सोपं करून ते सांगतो. आणि काय सांगतोय आता तर, तरी देह सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी. आता पुन्हा अर्जुनाचा जो प्रश्न होता की शेवटच्या क्षणी माणसाला स्मरण कसं होतं, तर त्याचा थोडा उल्लेख आता इथे आहे. म्हणजे देहांताचा उल्लेख या ठिकाणी आहे की देह सांडतेनी अवसरे, म्हणजे देहांताच्या वेळेला, अवसर म्हणजे वेळ, देहांताच्या वेळेला म्हणजे ती वेळ कशी आहे, इथे वेळेचा उल्लेख केला. अवसर काय आहे त्यानुसार गती, पुढची गती मिळते. तो आत्मा कुठे पोचणार आहे, ही गती देहांताच्या वेळेला वेळ काय आहे यानुसार कशी प्राप्त होते, हे आणखी, म्हणजे आणखी हा एक प्रकार मी तुला सांगतोय, आणखी एक प्रकार तुला सांगतोय. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा असा उद्देश आहे की आणखी एका प्रकारे ह्याचा अर्थ असा की या ठिकाणी आता भगवंत असं सांगतायत की योग्य वेळ काहीतरी असते, त्या योग्य वेळेला जर देहांत झाला तर माणसाला परमगती प्राप्त होते. आणि जर त्या वेळेला, त्या योग्य काळामध्ये देहांत झाला नाही, दुसऱ्या काळामध्ये देहांत झाला तर मात्र परमगती प्राप्त. परमगती याचा अर्थ अगदी परब्रह्मापर्यंत पोचणं, ती परमगती. स्वर्ग ही परमगती नव्हे, हे अगदी मनातून पहिलं काढून टाका. कारण नेहमी असं बोललं जातं की नाही त्यांना ना इतक्या चांगल्या काळात मरण आलेलं आहे की आम्हाला ज्योतिषाने सांगितलं की त्यांना स्वर्गप्राप्ती. पण स्वर्गप्राप्तीचा हा इथे उल्लेख नाही आहे. परमगती ह्याचा अर्थ अगदी म्हणजे जिथून पुन्हा न निवर्तनते अशी गती जी आहे ती परमगती आहे. पुन्हा या जगामध्ये नाही येणार तो आत्मा. तर ती वेळ कशी आहे त्याला महत्त्व आहे. आता पुढे 5वी ओवी 205. अथवा अवचटे ऐसे घडे, अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी माघवते येणे घडे देहासीची. आता लक्षात आलं ना की अनवसरे म्हणजे अयोग्य वेळेला जर देह सोडला त्या आत्म्याने तर तो आत्मा माघवते येणे घडे, पुन्हा मागे त्याला यावं लागतं. या जीवनामध्ये, जगामध्ये पुन्हा यावं लागतं कधीतरी. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवती, म्हणजे शुद्ध काळामध्ये जे देह ठेवतात, काळशुद्धी म्हणजे शुद्ध काळामध्ये ज्यांचा देहांत होतो, तरी ठेवत खेवी ब्रह्मची होती. खेवी याचा अर्थ त्या क्षणी ठेवत खेवी म्हणजे देह ठेवला की लगेच त्या क्षणीच ते ब्रह्मच होतात, ते ब्रह्मच होतात. म्हणजे परमगती. परमगती ते ठेवता क्षणीच, देह ठेवता क्षणीच त्यांना ब्रह्मप्राप्ती होते. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती, म्हणजे अकाळी जर देहांत झाला तर पुन्हा पुढे संसारामध्ये ते येतात.
आता पुढे पहा 7व्या ओळीमध्ये काय म्हटलंय, तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा अधीन आहाती, तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो. म्हणजे आलं लक्षात ना तुमच्या की सायुज्य ह्याचा अर्थ परमेश्वराशी युक्त होणं, अंतिम मुक्ती, अंतिम मुक्ती, सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती म्हणजे अंतिम मुक्ती, पुन्हा संसारामध्ये येणं नाही. तर ही सायुज्य मुक्ती मिळणार का पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्म घेणं, पुनर्जन्म. सायुज्य मुक्ती मिळणार का पुनरावृत्ती मिळणार, ये दोन्ही अवसरा अधीन आहाती. म्हणजे कोणत्या वेळेला कोणत्या अवसराला आपण देह ठेवतो त्यावर ते अवलंबून कसं असतं. तो अवसरू तुझं आता मी सांगतो, प्रसंगे सांगतो की आता भगवंत म्हणताय की तो योग्य वेळ कोणती आणि अयोग्य वेळ कोणती हे मी तुला आता सांगतो, ऐक. आता 212वी ओवी बघा. नाही आपण सगळ्याच ओव्या घेऊया, कारण ना आहे ह्याच्यामध्ये सगळं काही महत्त्वाचं आहे, म्हणजे सगळं स्पष्ट व्हावं असं मला वाटतं. तरी ऐके गा सुभटा. हां, आता अर्जुनाला म्हटलं, अर्जुनाच्या उद्देशून सुभटा हा शब्द असतो. तर ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माझी वटा. म्हणजे मरण आलं आहे, आता मरणाची वेळ आली आहे, माझी वटा म्हणजे आलं आहे, जवळ आलं आहे तो क्षण. त्यावेळेला काय होतं, पाचही आपुलालिया वाटा निघती अंती. म्हणजे आता मरण जेव्हा होतं तेव्हा आपल्यातले पंचमहाभूत जी आहेत शरीरातली ती सगळी आपापल्या वाटा, पृथ्वी आप तेज वायू आकाश आपापल्या वाटेला निघून जातं शेवटी. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, हां, बुद्धी ते भ्रमू न गिळे, स्मृती नव्हे आंधळी, न मरे मन. पहा कसं वर्णन अशा प्रकारे केलं आहे की असं वरी पडिला म्हणजे आता मरण काळावर जवळ आलेलं आहे, अशा स्थितीमध्ये तो पडलेला आहे. वरी पडिला म्हणजे अगदी मरणाच्या स्थितीमध्ये तो पडलेला आहे. प्रयाण काळी, प्रयाणाचा वेळ आलेला आहे, देहांताचा वेळ आलेला आहे. पण त्याही वेळेला फार सुंदर आहे म्हणून मी घेते, त्याही वेळेला बुद्धी ते भ्रमू न गिळी. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ती शाबूत राहते. हे सर्वांच्या बाबतीत घडत नाही, लक्षात घ्या. आपण मृत्यू ज्यांचे कोणाचे पाहिले असतील आपल्या लक्षात येईल की हे सर्व वेळेला घडत नाही. कित्येक वेळेला बुद्धी भ्रंश होतो. तर ते इथे कसं सांगितलं आहे की चांगलं काय वाईट काय असं दोन्ही सांगितलं आहे. आता पहिल्यांदा चांगलं कसं असतं ते त्यांनी सांगितलं आहे. तर अशी प्रयाणाचा काळ आलेला आहे, पण तरीसुद्धा बुद्धी ते भ्रमू न गेली, भ्रमिष्ट नाही झाली बुद्धी अगदी शाबूत आहे. स्मृती नव्हे आंधळी. आणि ही स्मृती ह्याचा अर्थ सांसारिक प्रापंचिक स्मृती नव्हे. स्मृती ह्याचा अर्थ जो आत्तापर्यंत आपण अभ्यास केला, जे काही आपण ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाची स्मृती. हां, नाहीतर शेवटी देवाचं नावसुद्धा का विसरलं जातं, कारण सगळी ही ज्ञानाची स्मृतीच गळून गेलेली असते. पण हा माणूस कसा, तर प्रयाणकाळी त्याची स्मृतीसुद्धा आंधळी झालेली नाही. स्मृती जागृत आहे, पण ती स्मृती कशाची, ज्ञानाची स्मृती, केलेल्या अभ्यासाची स्मृती. आत्तापर्यंत जे काही त्यांनी आध्यात्मिक ज्ञान मिळवलेलं आहे त्याची स्मृती ती तशीच राहिलेली आहे. न मरे मन, म्हणजे मनसुद्धा अत्यंत तेजस्वी आहे. न मरे याचा अर्थ मनामधलं सुद्धा तेज, म्हणजे मनातलं चंचल पण नव्हे, मनातलं तेज. आता हे सगळं चांगल्या अर्थी आपण पाहतोय. मनाचं तेज, मनसुद्धा काही वेळेला तेजस्वी असतं. जशी बुद्धी तेजस्वी, अत्यंत
म्हणजे शाद ज्याला म्हणतो तशी जशी बुद्धी असते तसं मनसुद्धा अत्यंत तेजस्वी शेवटच्या क्षणाला असतं. हा चेतना वर्गू आघवा मरणी असे टवटवा. हा चेतना वर्गू, ह्या सगळ्याला चेतना वर्गू म्हटलं म्हणजे मन टवटवीत आहे, बुद्धी अगदी टवटवीत आहे, सगळं स्मृती आपली सगळी जागृत आहे, त्याला टवटवीत म्हटलंय. हा सगळा चेतना वर्गू म्हणजे हे सगळं आघवा मरणी असे टवटवा. परी अनुभविलिया ब्रह्मभावा गवसणी होऊनी. म्हणजे हे सगळं का, तर अशा वेळेला त्या ब्रह्मस्थितीचं, ब्रह्मभाव ह्याचा अर्थ ब्रह्मस्थिती, ब्रह्मभाव म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा भाव, अहम ब्रह्मास्मी हा भाव आलं लक्षात. म्हणजे ब्रह्मभाव याचा अर्थ तो आहे की माझं खरं स्वरूप त्याला कळलेलं आहे, तो ब्रह्मभाव, त्याला ब्रह्मभाव म्हटलंय. ती ब्रह्मस्थिती किंवा तो ब्रह्मभाव त्याला पूर्ण त्याचं आकलन, गवसणी होऊनी म्हणजे त्याला पूर्ण त्याचं आकलन झालेलं आहे, त्याला ते कळलेलं आहे, ते ब्रह्म, त्याच्यामध्ये तो ब्रह्मभाव पूर्ण त्यांनी अनुभवलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं असं होतं. आणि मग ऐसा पुढे जाते, जाऊ ना पुढे, ऐसा सावध हा समवावो, ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो. हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी. म्हणजे इतका हा सावधपणा आहे ना, मनाचा, बुद्धीचा, स्मृतीचा, सगळ्याचा सावधपणा आहे, सगळं जागृत आहे. निर्वाणाच्या वेळेला हे सगळं जर जेव्हा म्हणजे अगदी सावध असतं, हे कधी घडतं, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी. हे कधी घडतं, ज्या वेळेला आपल्या शरीरातला अग्नी म्हणजे चैतन्य, अग्नी ह्याचा अर्थच आपल्यातलं चैतन्य, आपल्यातलं चैतन्य अगदी पूर्ण जागृत असतं. आपल्यातलं चैतन्य, अग्नी ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. आपल्यातलं अग्नी म्हणजे आपण असं म्हणतो की मेल्यानंतर शरीर गार पडतं कारण तो अग्नी गेलेला असतो, पण ह्या ठिकाणी हा जो अग्नी शब्द आहे ना, तो अग्नी ह्या अर्थी वापरलेला आहे की त्या अग्नी जो आतमधला आहे तो पूर्णपणे तेजस्वीरित्या अस्तित्वामध्ये असतो. हे आता सगळं असं घडलं तर तो परमात्म रूपामध्ये विलीन होतो असं म्हटलेलं आहे. आणि आता त्याच्या उलट म्हटलं आहे पहा. आता पुढचा भाग जो आहे ना, पुढच्या 12व्या ओळीपासूनचा, तो त्याच्यापेक्षा वेगळा कसा आहे पहा. म्हणजे आधी उदाहरणच दिली आहेत त्यांनी. पहा वारे न का उदके जे दिव्याचे दिवे पण झाके तई असतीच काय देखे दिठी आपुली. म्हणजे वारेनं का उदके ह्याचा अर्थ वाऱ्यानी किंवा पाण्याने. वारेनं म्हणजे वाऱ्यानी किंवा पाण्याने. ज्याप्रमाणे दिव्याचं दिवे पण जातं, म्हणजे दिव्यावरती पाणी पडो किंवा दिव्याला वारा लागो, दिवा विझतो, तर दिव्याचं दिवे पण जातं. तई म्हणजे तेव्हा किंवा त्याप्रमाणे काय असतीच काय देखे दिठी आपुली. म्हणजे त्या शेवटच्या क्षणी आपली दृष्टी असूनही आपण, म्हणजे आपली दृष्टी ह्याचा अर्थ डोळे असूनही आपण पाहू शकत नाही. डोळे असूनही म्हणजे जिवंत आहे माणूस, दृष्टी आहे, शाबूत आहे दृष्टी, तरीसुद्धा पाहू शकत नाही. म्हणजे ही स्थिती कशी की पहा, असे आपण मृत्यू पाहिलेले असतात, ही अगदी म्हणजे कळत नाही, काहीच गोष्टी कळत नाही. ते आता सगळं ह्या भागामध्ये सांगितले की दृष्टी आहे पण दिसत नाही, माणूस जवळ आहे कळत नाही.
हां, असं घडतं की नाही? तर दिठी असून सुद्धा कळत नाही. तर जसं वाऱ्याने किंवा पाण्याने दिवा विजून जातो ना, तसं ह्याच्या बाबतीमध्ये, ह्या माणसाच्या बाबतीमध्ये घडतं की दृष्टी आहे पण त्याला काही दिसत नाही. त्याचप्रमाणे पुढची ओवी, तैसे देहांतीचेनी विषम वाते, देह आत बाहेरी श्लेषो आते, तै विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. म्हणजे देहांताच्या वेळेला जर आत आणि बाहेर, आत बाहेरी म्हटलंय ना, आत आणि बाहेर, श्लेष्मा असं जे म्हटलंय, श्लेष्मा याचा खरा अर्थ कफ. हां, कफ म्हणजे आपण 3 दोष म्हणतो ना प्रकृती, ह्या आपल्या शारीरिक प्रकृतीतले वात, पित्त आणि कफ, हे जे 3 दोष आहेत त्यांचा उल्लेख आहे या ठिकाणी. फक्त कफाचा उल्लेख केला आहे पण अभिप्रेत 3ही आहे. तर हे 3ही त्यांचं आत आणि देहाच्या बाहेरही तशीच परिस्थिती, देहाच्या आतही काय परिस्थिती, तर आतलं आपलं शरीर सगळं वात, पित्त, कफानी भरलेलं आहे. म्हणजे शारीरिक स्थिती अशी आहे. आणि बाहेर काय आहे तर डोळ्यांना कळत नाही. म्हणजे बाहेरचं जग डोळे असून, दृष्टी असून बाहेरचं जग दिसत नाही. देह आत बाहेरी श्लेष्मा आते, तै विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. हे कधी घडतं की आतला अग्नीच मुळी त्यावेळेला विझलेला असतो. प्राण गेलेला नसतो पण आतला अग्नी जो आहे, चैतन्य जे आहे ते विझलेलं असतं. तेज म्हणजे चैतन्याचं तेज आहे. आणि चैतन्याचा खरा अर्थ तेज म्हणजे एरवी आपण ज्याला तेज म्हणतो बाह्य तेज, ते नव्हे. चैतन्याचा तेज ह्याचा अर्थ जाणीवेचं तेज, ज्ञानाचं तेज, जाणीव. मी मागेही एकदा तुम्हाला सांगितलं होतं की चित्त ह्या शब्दाचा अर्थ सांगितला होता, आठवतं? चित्त म्हणजे चैतन्य आणि चैतन्य म्हणजे जाणीव. सच्चित आनंद ह्याच्यामधला जो चित्त शब्द आहे त्याचा खरा अर्थ जाणीव असा आहे. तर त्या जाणीवेचं तेज, जाणीवेचं तेज आहे. तर ते जे तेज आहे आतलं ते पूर्ण विझून गेलेलं असतं. जाणीव संपली आहे आतली, अग्नी थंडावलाय म्हणजे जाणीव सगळी संपली आहे. म्हणून दृष्टी असून दिसत नाही, दृष्टी असून सुद्धा दिसत नाही. ते वेळी म्हणजे आता वेळ कशी आहे की आतही सगळं अंधकार, हां, कारण आत सगळं शरीर सगळं त्या कफ वात पित्तानी भरलेलं, आतही अंधकार बाहेरही अंधकार, अशी ही देहांताची वेळ आहे. तर ते वेळी प्राणासीची प्राणू नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही, म्हणून अग्निवीण देही चेतना न थरे. हां, म्हणजे काय म्हटले की प्राण आहे, अजून गेला नाही आहे, प्राण गेलेला नाही आहे त्या माणसाचा, पण प्राणशक्तीच नाही. प्राण वेगळा आणि प्राणाची शक्ती वेगळी. आतलं तेजच सगळी जाणीवच संपली आहे, बाहेरचंही काही दिसत नाही, आतमध्येही सगळा अंधकार आहे. म्हणजे अग्निवीण देहीचे प्राणासीचं प्राणू नाही, म्हणजे प्राणातला प्राणच संपलाय, कार्यशक्ती संपली आहे, प्राणाची कार्यशक्तीच संपली आहे. मग असं जेव्हा होईल त्या तेथ बुद्धी असोनी करील काही, जे बुद्धी समजा शिल्लक राहिली तरीसुद्धा ती करणार काय अशा वेळेला, सगळं संपलंच आहे. म्हणून अग्निवीण देही चेतना न थरे. म्हणजे अग्नीचं महत्त्व, अग्नी म्हणजे मगाशी मी सांगितलं अग्नी म्हणजे चैतन्य, तर अग्निवीण देही चेतना न थरे. म्हणजे जोपर्यंत हे चैतन्याचं तेज नाही तोपर्यंत चेतना म्हणजे जाणीव, कुठल्याही प्रकारची जाणीव, बाह्य अंतर कुठलीच जाणीव शिल्लक राहत नाही. चेतना न थरे, जाणीवच टिकत नाही, ज्ञान टिकत नाही. म्हणजे आत्तापर्यंत खूप ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, खूप अभ्यास केला, शेवटी सगळं विसरूनच गेलं. शेवटच्या क्षणी
ईश्वराचं नामस्मरण तर सोडा, आपण केलेल्या अभ्यासाची पण आठवण होत नाही अशी स्थिती, ही स्थिती या ठिकाणी सांगितली आहे की आत्ता पण खूप शिकण्याचा प्रयत्न केला पण सगळं पुसूनच गेलं, अशी अवस्था झालेली आहे ही. आणि पुढे 15व्यामध्ये म्हटलंय ओवीमध्ये, अगा देहीचा अग्नी जरी गेला, देह नवे चिखलू ओला. म्हणजे ओला चिखल आहे, देह कसला ओला चिखल आहे फक्त तो. ओला म्हटलंय कारण अजून प्राण आहे ना, प्राण आहे म्हणून त्याला ओला म्हटलंय, शुष्क नाही झालेला म्हणून ओला चिखल. वाया आयुष्य वेळ आपुला अंधारा दिवसी. म्हणजे अंधारामध्ये आयुष्याचा राहिलेला जो काही काळ आहे, म्हणजे ही अशी स्थिती आली आहे आणि आयुष्याचा वेळ आता संपलाय, कधी संपेल त्याची तो आता वाट पाहतोय. गिवसी शोधतोय, पण कसा अंधारात शोधतोय, कारण बाहेर अंधार आत अंधार, अंधारामध्ये शोधतोय म्हणजे अंधारामध्ये काहीच सापडत नाही म्हणून तो अंधारा गिवसी असं म्हटलेलं आहे की काही शोधायला सुद्धा प्रकाश लागतो, आतमध्ये प्रकाश लागतो, बाहेरही प्रकाश लागतो, दोनही त्याचं संपलेलं आहे. अंधारा गिवसी. आणि मागील स्मरण आघवे, ते तेणे अवसरे सांभाळावे, मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपिकी. म्हणजे खरं म्हणजे काय, तर देहांत कसा व्हावा, तर मागील स्मरण आघवे, म्हणजे मागे जे काही आपण शिकलो, जो अभ्यास केला, जे ज्ञान मिळवलं, त्या सगळ्याचं स्मरण आपल्याला मनात राहिलं पाहिजे. ते तेणे अवसरे सांभाळावे, म्हणजे त्या शेवटच्या क्षणी हे सगळं शिल्लक राहिलं पाहिजे, ते सांभाळून आपण ठेवलं पाहिजे. मग तेज देह त्यजुनी मिळावे स्वरूपिकी. असं ठेवून, म्हणजे असं सगळं स्मरण आतमध्ये ठेवून मग देह जर आपण सोडला तर त्या स्वरूपाला, परमात्म स्वरूपाला आपण मिळू शकतो. पण ह्याची परिस्थिती काय आहे पुढच्या ओवीमध्ये, तव तया देहश्लेमाचा चिखली, चेतनाची बुडवून गेली, तेथ मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे. म्हणजे सगळा देह हा बाहेर आतून मुळी त्या चिखलामध्ये बरबटलेला आहे, त्याच्यातच आहे. अंधकारा, चिखल याचा अर्थ अंधकार, अंधकार सगळा, सर्व दृष्टीने अंधकार, सगळी जाणीवसुद्धा संपली आहे, चेतनाची बुडून गेली, सगळी जाणीवच संपली आहे. ते तर मागिली पुढिली हे ठेली आठवण. कुठली आठवण येणार आहे, मागची पुढची काय, कसलीच आठवण येत नाही, पुढचाही विचार येत नाही की बाबा आपल्याला अशा प्रकारे आपला मृत्यू व्हावा, मग आपल्याला हे स्थान मिळेल, कशाचाच विचार येत नाही. रामचरित मानसमधली एक ओवी आहे ताई, जन्म जन्म मुनी जतन करा, ही अंतकाल राम आवतला. हां. म्हणून पुढे पुढची ओवी, म्हणून आधीची अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोनी गेला. निमोनी म्हणजे निमणे म्हणजे संपणे, मरणे. आधी जो काही केलेला अभ्यास आहे तो सगळा संपला, विसरला सगळा. जैसे ठेवणे न दिसता मालवा दीपू हातीचा. सुंदर उदाहरण दिलंय की जैसे, ज्याप्रमाणे हातात दिवा घेतलाय, एखादी वस्तू शोधण्यासाठी हातामध्ये दिवा घेतलाय, पण ती वस्तू दिसण्यापूर्वीच दिवा मालवला. हातात इतका जवळ दिवा आहे पण तरीसुद्धा तो दिवा आधीच मालवला, म्हणजे जाणीव संपली, सगळी जाणीव. किती सुंदर उदाहरण दिलं की वस्तू मिळालीच नाही त्याच्या आधीच मुळी दिवा मालवून गेला. तसंच इथे परमात्म स्वरूपाची पूर्ण विसरणच झालेली आहे आणि अशा वेळेला देहांत झालेला आहे. म्हणजे दिवा मालवला हे रूपक आहे, तर ते दिवा मालवला हातीचा. आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमूळ,
तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी. आलं लक्षात की ज्ञानासी अग्नी मूळ म्हणजे ज्ञानाचं मूळ कारण आपलं आतलं चैतन्य. तेव्हाच ते ज्ञान टिकतं. आपलं आतलं चैतन्य, आपला अग्नी आतला तेजस्वी राहायला पाहिजे. ते ज्ञानाचं मूळ कारण आहे. आणि तया अग्नीचे प्रयाणी बळ म्हणजे त्या अग्नीचं बळ हे प्रयाणकाळी असावं संपूर्ण आथी. ह्याचा अर्थ ते ज्ञानाचं अग्नीचं बळ देहांताच्या काळी प्रयाणाच्या काळी असावं, असलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. असलं पाहिजे. आज काही संपलं नाही. मला नेहमी वाटतं संपेल. आज लवकर संपवायचं नाही ना? मग अजून थोडं किती 15 मिनटं नाही आहे ना? चालेल. आता पुढे पहा. हा जो त्यांनी अवसर म्हटलं ना, देहांत काळीचा अवसर, तो चांगला अवसर कुठला, योग्य अवसर. आत्तापर्यंत नुसतं आपला आत बाहेर काय आहे परिस्थिती ती सांगितली. आता योग्य वेळ कोणती आणि अयोग्य वेळ कोणती हे पुढच्या भागामध्ये सांगतात. कुठल्या वेळेला मृत्यू झाला तर आत्मा कुठे पोचतो ह्याचं वर्णन आता पुढे आहे. हा श्लोक घेत नाही, ओव्या घेते. श्लोकातला एखादा भाग नंतर सांगेन. ओव्या पहा. 220वी ओवी आहे. आत अग्निज्योतीचा प्रकाश. आता हे सगळं तुम्हाला कळतंय ना. आत अग्निज्योतीचा प्रकाश, बाहेरी शुक्ल पक्ष, शुक्ल शुद्ध, शुद्ध पक्ष, शुक्ल आणि शुद्ध किंवा वद्य आणि कृष्ण असे 2 पक्ष महिन्यामध्ये येतात. त्याच्यातला जो शुक्ल पक्ष आहे म्हणजे बाहेर काय, आतमध्ये आधी ज्योतीचा प्रकाश, अग्नीचा प्रकाश. बाहेर काय परिस्थिती म्हणजे अवसर कसा आहे तर शुक्ल पक्ष. परी याचा अर्थ शिवाय, आणखी 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 एक भर काय तर दिवस. दिवस म्हणजे प्रकाश. पुन्हा रात्र असली की बाहेर अंधार असतो. पण शुक्ल पक्षही आहे, बाहेर दिवसही आहे. आणि सा मासा माझी मासू उत्तरायण म्हणजे जे 12 महिने आहेत त्यातले 6 महिने उत्तरायणाचे आणि 6 महिने दक्षिणायनाचे असे असतात. तर त्याच्यातले 6 उत्तरायणाचे महिने जे असतात त्या काळामध्ये मृत्यू येणं. आणि आता उत्तरायणाचे महिने कोणते, आपल्याला परिचित जे महिने जे आपण जानेवारी फेब्रुवारी वगैरे असं म्हणतो ते आधी मी सांगते की 21 डिसेंबर ते 21 जून हा जो काळ आहे तो उत्तरायणाचा काळ असतो. 21 डिसेंबर ते 21 जून हा आपल्या ह्या 12 महिन्यातला उत्तरायणाचा काळ असतो. 21 डिसेंबर ते 21 जून. आता विचार करा की ह्या काळामध्ये 21 डिसेंबरच्या पुढे ते 21 जूनपर्यंत आपला अनुभव असतो की दिवस मोठा मोठा होत जातो. म्हणजे प्रकाश जास्त वेळ असतो. तो काळ उत्तरायणाचा काळ. जेव्हा प्रकाश म्हणजे बाहेर आतमध्ये तर प्रकाश आहेच पण बाहेरसुद्धा प्रकाश आहे. दिवसाची वेळ आहे, शुक्ल पक्ष आहे आणि शिवाय उत्तरायणाचा काळ आहे. तर सर्वत्र बाहेर प्रकाश आहे. म्हणजे महिनेही मी तुम्हाला सांगते. आपल्या मराठी महिन्यांप्रमाणे पौषापासून ते आषाढापर्यंत, मुद्दाम मी उल्लेख करते हा सुद्धा माहिती असावं म्हणून, की पौषापासून ते आषाढापर्यंतचा जो काळ आहे तो उत्तरायणाचा काळ मानला जातो. पौष ते आषाढ
आणि नुकताच आषाढ संपला आणि श्रावण सुरू झाला, म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख करते की आषाढाची जी अमावस्या असते त्याला आपण काय म्हणतो, दीपाची अमावस्या, दीप अमावस्या म्हणतो हां. आणि त्याला खूप महत्त्व असतं की दिव्यांची सगळं ते स्वच्छ केले जातात, त्यांची पूजा केली जाते वगैरे. आता हे आपण म्हणजे हे कुठे मी वाचलेलं नाही, हा माझाच विचार मी तुम्हाला सांगते की ही दिव्याची अमावस्याला आपण का महत्त्व देतो ह्याचा आपण जर विचार केला तर लक्षात घ्या की आषाढानंतरचे जे महिने आहेत तो दक्षिणायनाचा काळ आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला बाहेर अंधाराचा काळ वाढत जातो, अंधाराचा काळ वाढत जातो. आणि पूर्वी काय होतं, आजच्यासारखे पूर्वी लाईट्स नव्हते की आपण आपलं बटन ऑन केलं की लाईट लागला, ही परिस्थिती नव्हती. त्यावेळेला घरामध्ये दिवे लावायचे आणि त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये समईचा पणतीचा त्या प्रकाश, तो तेवढाच प्रकाश घरामध्ये किंवा रस्त्यातून जाताना तो दिवा फक्त कामी यायचा. तर म्हणून ती आता पुढचा काळ जो आहे आषाढानंतरचा म्हणजे श्रावणापासूनचा हा पुढचा जो काळ आहे तो आता अंधाराचा काळ आहे. त्या अंधाराच्या काळात आपल्याला दिवे हवेत, म्हणून त्या दिव्यांची आपण पूजा करतो की त्याच्याही आधी एरवी देव्हाऱ्यामध्ये दिवा लावला जातो, पण आता त्याचं महत्त्व आणखी वेगळं की बाहेर अंधार असताना आपल्याला दिव्याची गरज अधिक आहे, म्हणून ते दिवे आपण धुवून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करायची ही प्रथा आपल्या समाजामध्ये पडली आणि अजून काही प्रमाणामध्ये ती केली जाते. पण आता अर्थात त्याची गरज नाही हा भाग वेगळा, पण आपण त्याच्या मागचं म्हणजे हे माझे विचार आहेत हां. मी आपला सहज दिव्याची आवस म्हटल्यानंतर हा विचार माझ्या हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं की आषाढाच्या अमावस्येला आपण दिव्याची आवस म्हणतो. त्याचं हे कारण असावं की ते दिवे आता आपल्याला जरुरीचे, फार गरजेचे आहेत हे माणसाला लक्षात येतं. आता हा काळ म्हणजे पौषापासून ते आषाढापर्यंतचा काळ हा उत्तरायणाचा काळ आणि त्याच्या पुढे श्रावणापासून ते पुढचा काळ 6 महिन्याचा तो दक्षिणायनाचा काळ. आता हे सांगितलं. पुढे 21वी ओवी 221वी. ऐसी या समायोगाची निवृत्ती लाहोनी जे देह ठेवती ते ब्रह्मविद होती परब्रह्म. हां, त्या ब्रह्मविद नंतर एक कॉमा करा, ब्रह्मविद नंतर एक रेघ ठेवा. तशी ओवी वाचली तरच, नाहीतर मग ब्रह्मविद होती परब्रह्म याला अर्थ नाही राहत. हां, आता कसं ते ब्रह्मविद म्हणजे ती माणसं आधी ब्रह्म जाणणारीच आहेत, हे महत्त्वाचा भाग आहे. सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये नाही म्हटलेलं आहे, ती ब्रह्म जाणणारी माणसं आहेत, योगी माणसं आहेत. आणि त्या योगी माणसांच्या बाबतीमध्ये ऐसिया समायोगाची निवृत्ती म्हणजे हे सगळं जर एकत्र आलं, काय काय शुक्ल पक्ष, दिवस आणि उत्तरायण, हे सगळं जर त्यांच्या देहांताच्या वेळेला ते सगळं एकत्र येणं, समायोग म्हणजे सगळं एकत्र जर आलं योग्य प्रकारे, निवृत्ती याचा अर्थ योग्य प्रकारे, यथायोग्य रीतीने, असं जर ते सगळं एकत्र आलं तर अशा वेळेला जे देह ठेवतात, जे ब्रह्मविद जे देह ठेवतात म्हणजे ब्रह्म जाणतात आणि ते देह ठेवतात, ते होती परब्रह्म, ते होती परब्रह्म. आलं लक्षात? त्यांना ते परब्रह्मापर्यंत पोचतात. आता पुढे पहा 23वी ओवी मधली एखादी गाळते. 23वी. एथ अग्नी हे पहिले पायतरे, पायतरे याचा अर्थ पायरी. अग्नी हे पहिले पायतरे म्हणजे आपल्या आतला अग्नी, आपल्या आतलं चैतन्य. हां, अग्नी हे पहिले पायतरे. ज्योतिर्मय हे दुसरे म्हणजे ज्योती म्हणजे आपल्या ज्ञानाची ज्योत. ज्योत ही बाहेरची नाही हां, अंतर्गत आपल्या ज्ञानाची ज्योत, आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत तेजस्वीरित्या
अस्तित्वामध्ये असणं, त्याचं तेज असणं, ज्योतिर्मय असणं, म्हणजे आपलं सगळं अंतःकरण ज्योतिर्मय प्रकाशपूर्ण असणं, हे दुसरं. म्हणजे काय काय आवश्यक आहे? आतमधला अग्नी, त्यानंतर ज्योतीचा प्रकाश, ज्ञानाच्या ज्योतीचा प्रकाश, त्यानंतर दिवस जाणे तिसरे, म्हणजे दिवसाचा काळ, प्रकाशाचा काळ, दिवस जाणे तिसरे. चौथे शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष पाहिला आपण आता, शुक्ल पक्ष. कारण शुक्ल पक्ष हा पुन्हा शेवटी असा काळ असतो की ज्या काळामध्ये प्रकाश जास्ती असतो आणि वद्य पक्षामध्ये प्रकाश कमी असतो. तर शुक्ल पक्ष बाहेर, पुढची ओवी त्याला जोडूनच घ्यायची. आणि सामास उत्तरायण, म्हणजे उत्तरायणाचे 6 महिने, उत्तरायणाचे 6 महिने हा पुढची पायरी. म्हणजे अशा ह्या पायऱ्यांचा हा सगळा एक सोपान आहे, एक पायऱ्यांचा जिना आहे, पायऱ्यांचा जिना आहे. आता ते कसं म्हटलंय, ते वरचील गा सोपान, म्हणजे हा सगळा जिना, सोपान म्हणजे जिना, ह्या सगळ्या पायऱ्या अशा चढत चढत वरचील, म्हणजे जो जिना अशा पायऱ्या चढत चढत जो वर जातो. येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी, त्यांना सायुज्य मुक्ती त्यांना मिळते. हा उत्तम काळू जाणीजे, पुढची ओवी, हा उत्तम काळू जाणीजे, म्हणजे ह्याला उत्तम काळ असं म्हटलंय. ह्या काळामध्ये देहांत होणं हे उत्तम. याते अर्चिरा मार्गू म्हणजे, अर्चिरा मार्ग, अर्चिरा मार्ग ह्याचा अर्थच प्रकाशमय मार्ग, प्रकाशमय मार्ग, सगळं प्रकाशमय आहे. जे आता 7 ज्या सगळ्या पायऱ्या सांगितल्या तर सगळ्या आपण जर पाहिल्या तर आतमध्ये प्रकाश आहे, बाहेर प्रकाश आहे, असं सगळा हा त्याला अर्चिरा मार्ग म्हणजे हा अर्चिरा मार्ग. ह्या अर्चिरा मार्गाने ज्याचा देहांत होतो, म्हणजे जो देह सोडून जो आत्मा अर्चिरा मार्गाने जातो, देह सोडून जो आत्मा अर्चिरा मार्गाने जातो, तो पुढे म्हटलंय, पुढे त्याचा काही वर्णन केलेलं नाही, पण आपल्याला माहिती आहे की त्याला सायुज्य मुक्ती मिळते. आधी त्यांनी म्हटलेलंच आहे ते, त्याला सायुज्य मुक्ती मिळते, कारण हा योग्य अवसर, योग्य काळ देहांताचा. आता पुढे, आता अकाळू म्हणजे वाईट काळ कोणता, तोही सहजे सांगेन ऐक, तोही मी तुला सोपा करून सांगतो. कसा, तिथे काय म्हटलंय, तरी प्रयाणाचेने अवसरे वातू श्लेमू सुभरे, तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. म्हणजे प्रयाणाच्या वेळेला वेळ कशी आहे, तर आतमध्ये वात, श्लेम, श्लेम म्हणजे कफ, हे सगळं आतमध्ये भरलेलं आहे आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये आतमध्ये सुद्धा अंधकार आहे, अंधकार आहे. कारण आपलं लक्ष मग फक्त आपल्या त्या देहाकडे, देहाच्या यातनांकडे असतं, म्हणून त्याला अंधकार म्हणायचं. म्हणजे सगळं अंधकार हे तर सगळं अस्पष्ट दिसतं, काही कळत नाही, अंधकारामध्ये आपल्याला काही दिसत नाही. तर असा हा आतला अंतःकरणातला अंधकार असा तो कोंदलेला आहे आतमध्ये अंतःकरणामध्ये. आणि सर्वेंद्रिया लाकूड पडे, म्हणजे अवस्था कशी झाली, इंद्रियसुद्धा काम करत नाहीत, लाकडासारखी झालेली आहेत. स्मृती भ्रमा माझी बुडे, पहा बरोबर उलटं सगळं सांगितलंय. तिथे म्हटलंय की स्मृतीला कधी भ्रम होत नाही आणि इथे म्हटलंय स्मृती भ्रमा माझी बुडे. मन होय वेडे, भ्रमिष्ट होतं मन, काही कशाचंच काही कळत नाही, योग्य अयोग्य काही कळत नाही, मन भ्रमिष्ट होतं. असं कोंडे प्राण, म्हणजे प्राण गेलेला तर नाही, पण आतमध्ये अशा अवस्थेमध्ये तो प्राण कोंडून राहिला आहे.
अग्नीचे अग्निपण जाये. आता हे सगळं कळतंय म्हणून मी अर्थ पुढे काय हे करत नाही. अग्नीचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होये. हे अंधकार का सांगा की अग्नीचं अग्निपण गेलं. अग्नी विझल्यानंतर धूर फक्त राहतो. अग्नी विझला, धूरच फक्त राहिला, ही अवस्था. तर अग्नीचं अग्निपण गेलं आणि धूमची अवघर आहे. म्हणजे आतमध्ये नुसता फक्त आता धूर राहिलेला आहे. ते नाही म्हणजे त्यामुळे चेतना गिवसली ठाये शरीरीची. म्हणजे चेतना चैतन्यमुळे सगळं आतमध्ये गिवसली ठाये, ह्याचा अर्थ आतल्या आत कोंडून राहिली आहे. त्या धुरामध्ये चेतना ही कोंडून राहिली, त्या धुरामध्ये कोंडून राहिली. कारण प्राण तर गेलेला नाही म्हणून ते म्हटलंय की चेतना कोंडून राहिलेली आहे. पुढे एखादी ओवी सोडून 230वी ओवी बघा. का मरे ना सावध. हां, अगदी स्पष्ट आहे अर्थ. का मेलेलाही नाही, धडसा अशुद्धीतही नाही. ऐसे जीवितासी पडे स्तब्ध, आयुष्य मरणाची मर्यादा वेळू ठाकी. म्हणजे आयुष्य सगळं जे आहे ती मरणाच्या वेळेचं वाट पाहते. अशी अवस्था आली आहे की आता मरण कधी येतं आहे अशी अवस्था आलेली आहे. ऐसी मनबुद्धी करणी. ह्या ठिकाणी तो करणी शब्द आहे ना, त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. करणी म्हणजे इंद्रिय. इंद्रिय करण म्हणजे इंद्रिय. आपली ज्ञानेंद्रिय जी असतात, कर्मेंद्रिय जी असतात त्यांना करण म्हणतात. का म्हणतात? कारण ते कर्म करत असतात म्हणून त्यांना करण असं म्हणतात. तर ते करण हा शब्द म्हणून आलेला आहे. तर ती जी आहेत मनबुद्धी करणी म्हणजे मन, बुद्धी आणि सगळी इंद्रिय. सभोवती धुमाकुळाची कोंडणी. त्यांच्या सभोवती काय झाले? हा सगळा धुमाकुळाची, याचा अर्थ धूराचं धूर सगळा कोंडलेला आहे. याच्या भोवती धूर कोंडला आहे. कारण आतली स्थिती वाईट, बाहेरची स्थिती वाईट, असं सगळा आतमध्ये सगळा धूर कोंडलेला आहे. तेथ जन्मे जोडली या वाहणी. म्हणजे आत्तापर्यंत जन्मामध्ये जे काही जोडलं, जे काही मिळवलं, जे ज्ञान मिळवलं, जे काही आत्तापर्यंत जोडलं म्हणजे प्रापंचिक नव्हे, पण जे काही ज्ञान मिळवलं ते सगळं निसटून जातं. वाहणी याचा अर्थ ते सगळं ज्ञान निसटून जातं. वाहणी म्हणजे ते जोडलेलं ज्ञान सगळं निसटून जातं. आणि युगची बुडे म्हणजे असं वाटतं की युगच बुडतं आहे त्या माणसाला. असं वाटतं संपलं सगळं, आता युगच बुडालं आहे. क्लास आहे का इथे? थांबूया मग आपण. 6 वाजले. इथे थांबूया कारण प्रार्थना अजून व्हायची. मला फक्त आठवण करा आपण कुठल्या ओवीशी थांबलो होतो. 231. प्रार्थना करू.